पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की मी आतापर्यंत युट्यूब चॅनलवर जेवढे इलेक्शनचे प्रिडिक्शन केले ते सर्व अॅक्युरेट राहिले. 2+0+2+3 7. राईट. IPL 16 अगेन 7. जो जिंकला लास्ट 2 बॉल मध्ये 10 रन पाहिजे होते. रवींद्र जडेजाने ते 2 बॉल इम्पॉसिबल होतं. धोनीने डोळे पण बंद करून दिले होते. कोण जिंकला? धोनी. जर्सी नंबर काय सर? 7. जेवढे मोठे सेलिब्रिटीज आहे ना जे यांचे मोबाईल नंबर गाडीचे नंबर सिलेक्टिव्ह होतात. एक्झॅक्टली. धोनीला आपण किस्मतचा धनी म्हणतो ना, त्याच्यात खूप मोठा रोल त्याच्या जर्सी नंबर 7चा आहे. हेलो एवरीवन व्यूअर्स, ये हमारा बहुत ही डिफरेंट एक सेशन होने वाला है, बहुत ही अलग एक पॉडकास्ट होने वाला है. हमारे पास एक मल्टी डायमेंशनल पर्सनालिटी गेस्ट के तौर पे मीट डॉक्टर सुमित मेश्राम. इज बाय प्रोफेशन फिजियोथेरेपिस्ट, a very successful one. He is also, operating with, I think, IPL sir, राजस्थान रॉयल्स टीम. और आज हमारा टॉपिक बिल्कुल फिजियोथेरेपी से रिलेटेड नहीं है. मैं इनकी एक छुपी हुई अंदर की खूबी जो इन्होंने आगे जाके एक्सप्लोर की और आज उसमें भी वो बहुत सक्सेसफुल लेवल पे पहुंच चुके हैं, उस एस्पेक्ट के बारे में हम बात करेंगे. और वो है, हम सबको शायद इसके बारे में क्यूरियोसिटी है, वो है न्यूमरोलॉजी. सर, लेट मी जस्ट स्विच ओव्हर टू लँग्वेजेस. असं वाटतं की न्यूमरोलॉजी म्हटलं की सगळ्यात पहिले सगळ्यांच्या डोक्यात एक टशन येतं की ऍस्ट्रॉलॉजी असू द्या, न्यूमरोलॉजी असू द्या, हाऊ सायंटिफिक इज इट? सर्वात पहिले तर धन्यवाद पंकज सर, मला इथे तुमच्यासोबत या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल. तर आता हा जो न्यूमरोलॉजी विषय आहे की तुम्ही जे म्हटलं की न्यूमरोलॉजी हे ऐकल्यावर मनात काय येतं, हे बोलायच्या आधी मी हे पण सांगेल की काही लोकांना न्यूमरोलॉजी हे म्हटलं की न्यूरोलॉजीशी कनेक्टेड पण वाटतं. कारण की हा विषय थोडा नवीन आहे, खूप लोकांनी हा शब्द ऐकला नव्हता. अंकज्योतिष हा शब्द ऐकलाय मराठीत, पण न्यूमरोलॉजी हा शब्द खूप लोकांना कन्फ्युजन होतं. आणि अंकज्योतिष म्हटल्याबरोबर लगेच ऋषीमुनींच्या एरामध्ये आपला माइंड घेऊन जातो. तर आता जे तुम्ही प्रश्न विचारला की हाऊ सायंटिफिक इट इज, तर आता सायन्समध्ये आपण जे सुरुवातीला लहानपणी जे शिकतो अल्जेब्रा, जॉमेट्री, जे पायथागोरसने दिलेलं आहे, तर जर तुम्ही फादर ऑफ न्यूमरोलॉजी जर विचारलं तर तेही पायथागोरसच आहे. तुम्ही जर त्यांच्याबद्दल याच्याबद्दल रिसर्च केली, म्हणजे रिनाउंड मॅथमॅटिशियन इज अ फादर ऑफ न्यूमरोलॉजी. तर त्यांनी काय झालं की त्यावेळेस त्यांनी ही थिअरी, जसं आपण थेसिस ठेवतो ना कोणासमोर की बा मी या विषयावर रिसर्च केलेली आहे, हे आहे बघा, तुम्ही याच्यावर तुमचं ओपिनियन द्या. तर त्याच वेळेस त्यांनी जेव्हा अल्जेब्रा आणि जॉमेट्री त्यांनी दिलं जगासमोर, त्याच वेळेस त्यांनी न्यूमरोलॉजी हा विषय पण दिला की नंबर्स हे सर्व सजीव, निर्जीव आणि युनिव्हर्समध्ये पसरलेला आहे. तर नंबर्स ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे आणि याच्या थ्रू आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इव्हेंट्स लाईफचे प्रेडिक्ट करू शकतो. तर तेव्हाचे जे समकालीन विचारक होते किंवा त्यांची जे तेव्हाचे लोक जे होते, त्यांनी त्यांची अल्जेब्रा आणि जॉमेट्रीला एक्सेप्ट केलं. ते म्हणाले आम्हाला हे एक्सेप्टेड नाहीये, म्हणून ते दबलं, म्हणून ते थोडंसं दबून राहिलं. ते तेवढं एक्सप्लोर नाही करू शकले. पायथागोरस पण यामध्ये प्रेडिक्शन्स मध्ये जायचा का? हो. तर त्यांनी सर्वात पहिले त्यांनीच हा विषय मांडला होता की लाईफमध्ये नंबर्सचा यूज करून तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स केव्हा येईल तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे हाय पॉइंट्स केव्हा आणि लो पॉइंट्स केव्हा, हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. आणि त्यांचं म्हणणं होतं की मॅथमॅटिक्स हे जगात प्रत्येक गोष्टीत आहे. तर प्रत्येक गोष्टीला फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता, प्रत्येक गोष्टीला तुम्ही मॅथच्या रूपात जगाला दाखवू शकता. तर त्यांनी हीच गोष्ट हे याच्या थ्रू पण म्हटले की न्यूमरोलॉजीनुसार पण तुम्ही तुमच्या आयुष्यातले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. इंटरेस्टिंग इट इज की कधीतरी मास कॅन बी कॉन्व्हर्टेड इन टू एनर्जी, आणि ते पण रिलेटिंग विथ द स्पीड, जसं जे आईन्स्टाईनने पुढे जाऊन थेरी ऑफ रिलेटिव्हिटी ठेवली, आणि तिथे नंबर कनेक्ट होऊ शकतो, हे त्यावेळी तरी बिलकुल कोणीच प्रेडिक्ट नव्हतं केलं. जसं तुम्ही आता सांगताय, खूप इंटरेस्टिंग आहे हा मुद्दा की प्रत्येक इव्हेंटला आपण नंबर सोबत जोडू शकतो आणि वी कॅन प्रेडिक्ट इट. आणि पायथागोरस सारखा जो वेल नोन आपण म्हणू शकतो मॅथमॅटिशियन आहे, ही इज अ फादर, म्हणजे एकदम माइंड ब्लोईंग. दिस इज माइंड ब्लोईंग इन्फॉर्मेशन फॉर अस. तर हे खूप लोकांना माहिती नाही. आता म्हणून काय होतं की लोक याला दुसऱ्या अँगलने विचार करतात की हे सुपरस्टिशियस आहे, सुपरस्टिशन्स आहे किंवा अंधश्रद्धा आहे असं वगैरे. पण याच्या मागे जे कॅल्क्युलेशन्स आहे, इट इज प्युअरली बेस्ड ऑन द मॅथमॅटिक्स, नंबर्स.
आणि अल्फाबेट्स. तर अल्फाबेट्स आणि नंबर्स ही आपली जेव्हा माणूस कम्युनिकेशन करायला लागला, त्याच्या आधी तर नंबर्स आणि अल्फाबेट्स होतेच नाही. पण जेव्हा कम्युनिकेशन आणि नंबर्स करायला लागला तर प्रत्येक गोष्टीला त्या नंबरची आयडेंटिटी मिळाली. फॉर एक्झाम्पल, जर आता तुमचं नाव पंकज सर आहे, माझं नाव सुमित आहे, तर आपली ही आयडेंटिटी झाली की ही सरनेम सोबत, नेम सोबत आणि इथला व्यक्ती बा, तर ती आयडेंटिटी. आपल्या नावाचे अजून लोक पण असू शकते, पण इथला हा व्यक्ती म्हणजे ती आयडेंटिटी झाली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की असंच निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि तसंच निर्जीव आणि सजीव वस्तूला पण एक आपली आपली आयडेंटिटी आहे. भलेही ती निर्जीव वस्तू असेल, पण तिला पण ती आयडेंटिटी आहे. तर ती मग त्या नंबर्सवरून किंवा त्याच्या नावावरून, मग त्या अल्फाबेट्सवरून आणि त्यांच्या नंबर्सवरून. फॉर एक्झाम्पल, आता प्रॉपर्टी नंबर्स आहे, तर तुम्ही जर प्रॉपर्टी नंबर, आज जर एक जमीन आहे मोठी, तिथे खूप सारे प्लॉट्स आहे आणि तुमच्या प्लॉटचा नंबर हा आहे, जर तसा नसेल तर रोज कितीतरी झगडे होऊन जाईल. किंवा ट्रेनमध्ये जर तुम्हाला सीट नंबर नाही मिळाला तर सीटसाठी रोज झगडे होऊन जाईल ट्रेनमध्ये. जर तुम्ही कार पार्क केली एका जागेवर आणि चुकीने तिथे 5-6 सेम कार आल्या सेम कलरच्या आणि तुमच्या कारवर नंबर नाही, तर तुम्हाला शोधायला खूप त्रास होऊन जाईल. तर सेम याच्यात आहे की ती आयडेंटिटी क्रिएट होत आहे बिकॉज ऑफ द नंबर्स आणि अल्फाबेट्स. कारण की आज प्रत्येक गोष्टीला आपण त्याच्यानेच बघतो, नंबर्स. तुमच्या चष्म्याचा नंबर पासून तर तुमच्या मोबाईल नंबर पासून तर तुमचा जो मोबाईलचा मॉडेल नंबर असतो, तर तुमचा रोल नंबर असो, सचिनचे रेकॉर्ड्स असो, चाहे बीजेपीचे वोट डिफरन्स असो, सीट्स किती जिंकल्या, तर हे सर्व नंबर्स मध्ये चालू आहे. तर त्याला आपण डिनाय नाही करू शकत. विदाऊट नंबर्स आपण लाईफ इमॅजिन नाही करू शकत आज तरी. ती म्हणजे मुळातच आपण इमॅजिनच नाही करू शकत की नंबर्सच्या बगैर आपलं जीवन, आपली डे टू डे लाईफ चालू शकते म्हणून. पण शेवटी मॅथमॅटिक्स म्हणा, नंबर्स म्हणा, हे इन्व्हेन्शन तर शेवटी मानवाचंच आहे, ह्युमन बिंग्सचं आहे. हाऊ डज युनिव्हर्स विल अंडरस्टँड की देर इज अ सर्टन नंबर किंवा या गोष्टीला नंबर अटॅच होतं? हे तर शेवटी इन्व्हेन्शन ह्युमन बिंग्सचं आहे. पण ते जसं एखाद्या व्यक्तीला ओळखायला सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड म्हणतो आपण, असाच एक अजून विषय म्हणेल मी तुम्हाला, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. युनिव्हर्सल कॉन्शियसनेससाठी मी एक छान उदाहरण देऊ शकतो. आता मी आयपीएल वरून वापस आलेलो आहे. तर आयपीएल मध्ये काय होतं, समजा एखादी व्यक्ती आहे ज्याने आयपीएलचं तिकीट खूप पहिले बुक केलंय, पण नेमका त्या आयपीएलच्या मॅचच्या दिवशी त्याच्या वाईफशी त्याचा झगडा झाला, वाद झाला, तोचा मूड खराब आहे, पण त्याने आता आयपीएलचे तिकीट मोठ्या मुश्किलने मिळते, तो पोहोचला आयपीएल मॅच बघायला. काय होते, त्या आयपीएल मध्ये जो माहोल चालू आहे ना, तिथे जो डीजे चालत आहे, तिथे जो आवाज चालत आहे, तिथे जे पब्लिक चिल्लावत आहे किंवा लाईट्स दाखवत आहे, हात वरती करताय बॉर्डरी मारल्यावर, तर हा कितीही अपसेट असू द्या, थोड्या वेळाने हा त्या मोडमध्ये यायला लागेल, चेअरअप होईल. कारण ते बाजूला जेवढा मोठा इन्फ्लुएन्स आहे ना, दॅट इज युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. तर जेव्हा सर्व ह्युमन्स एकाच गोष्टीकडे जाते, मेजॉरिटी वाले, फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल जर डीजे खूप जोराने व्हॉल्यूम आवाज आहे, तिथे गाणे वाजत आहेत, चांगलं म्युझिक वाजत आहे, जे कानाला तुम्हाला आवडतंय किंवा कानाला चांगलं वाटतंय, असं चांगलं म्युझिक आहे, तर सर्व जो नाही नाचणार आहे त्याचाही पाय थोडा थोडा थिरकायला लागला. आपण 1-2 मिनिट सर वॉन्ट टू इंटरप्ट यू. इज इट लाईक प्रत्येक थॉटला, प्रत्येक विचाराला एक वेव्ह आहे, त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे, वी आर एमॅनेटिंग दोज वेव्हज व्हेन वी थिंक ऑफ समथिंग, आणि मग जेव्हा एवढा सगळा क्राऊड, आय एम पुटिंग इट राईट वे, बिलकुल, आणि एवढा सगळा क्राऊड ज्यावेळी एकाच पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीवर वेव्ह जनरेट करतोय, तर त्याच प्रकारचं युनिव्हर्स पण, युनिव्हर्समध्ये जे स्प्रेडेड आउट वेव्हज आहेत, सिमिलर थॉटचे म्हणूया, सिमिलर फिलिंगचे म्हणूया, सिमिलर व्हायब्रेशनचे, दे आर गेटिंग अट्रॅक्टेड टुवर्ड्स द दिस जनरेटेड वेव्हज. बिलकुल, मी तोच विषय मांडणार, काइंड ऑफ अ रेझोनन्स. की जसं जेव्हा युनिव्हर्सचा आपण पार्ट आहे, आपणही युनिव्हर्सच आहे, कारण की आपण त्याच्याशी वेगळे नाही, आपण त्याच्याच अंदरचा पार्ट आहे. तर जेव्हा आपण ती डेव्हलप केली लँग्वेज, तर ती युनिव्हर्सल लँग्वेज पण झाली, बिकॉज यू आर ऑल्सो अ पार्ट ऑफ युनिव्हर्स. तर तुम्ही हे डिनाय करू शकत नाही की तुम्ही युनिव्हर्सचा पार्ट नाही. इव्हन आपले जे जुने ऋषीमुनी आहे आणि जे पंचमहाभूतवाली थेरी होती की तुमच्या बॉडीमध्ये पण पाणी आहे, तुमचं पण सर्व तेच सिस्टम आहे, तुमच्या बॉडीमध्ये पण एअर आहे, तुमच्या बॉडीमध्ये पण फायर आहे, तर जसं ऍसिड्स आहे बॉडीमध्ये, तर बॉडीमध्ये ऍसिड आहे, बॉडीमध्ये बाकीच्या गोष्टी आहेत, तर या सर्व त्याशी सिमिलर आहे. जसं फायरचा एलिमेंट म्हणजे ऍसिड, तर गॅस्ट्रिक ऍसिड जे काही बाकीच्या ऍसिडच्या बॉडीत, तर तसंच लिक्विड आहे. तर जसं अर्थमध्ये 70% लिक्विड आहे आणि आपल्या बॉडीमध्ये नियरली तेवढंच लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर आपण अंदर आणि बाहेर, जेवढं युनिव्हर्स आपल्या बाहेर आहे तेवढंच युनिव्हर्स आपल्या अंदर आहे. म्हणजे फक्त आपण प्रपोर्शन मोजले आहेत युझिंग नंबर, जिथे आपण जसं
ऑलरेडी पण 70% लिक्विड होतं आणि 30% मॅटर होता किंवा सबस्टन्स जो सॉलिड स्टेट मध्ये होता आपण म्हणूया. प्रपोर्शन तेच होतं. आता आपण त्याला नंबर अटॅच केला 70-30 आणि देन वी हॅव जनरेटेड द सायन्स बिहाइंड इट. तर जसं मी माझा म्हणायचा उद्देश होता की जेव्हा युनिव्हर्सल पूर्णच लोक ती भाषा फॉलो करतायत तर ती भाषा युनिव्हर्सला पण ती ऑटोमॅटिकली ग्रास्प होऊन जाईल कारण की आपण युनिव्हर्सचाच पार्ट आहे. राईट. सो दॅट इज वाय की युनिव्हर्सल लँग्वेज बनून जाते ती. तर जसं आता न्यूमरॉलॉजी बेसिकली इंग्लिश अल्फाबेट्सवर जास्त चालते, इंग्लिश नंबरवर चालते कारण की आता युनिव्हर्समध्ये इंग्लिश अल्फाबेट्स आणि इंग्लिश नंबरच कॉमनली युज्ड आहे. राईट. तर जे मेजॉरिटी ऑफ पीपल जे लँग्वेज यूज करताय युनिव्हर्सिटीज लँग्वेज पकडायला लागते बिकॉज वी आर मेजर पार्ट ऑफ युनिव्हर्स. वी आर ऑल्सो अ पार्ट ऑफ युनिव्हर्स अँड युनिव्हर्स इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अस. युनिव्हर्स आपल्या अंदर पण आहे, जे मी तुम्हाला उदाहरण दिलं पंचमहाभूत किंवा जे आपल्या अंदर पण तेच फॅक्ट तेच आहे. आपण पण जेव्हा आपलं शरीर नष्ट होऊन जाते तर तीच माती बनते. व्हेरी सिमिलर टू न्यूक्लियस आहे, त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन्स रोटेट करतायत आणि सन आहे त्याच्या अराउंड बाकीचे प्लॅनेट्स रोटेट करतात. आपण जेव्हा संपून जातो, आपण जेव्हा बॉडी आपली संपून जाते आणि ते राख बनते, जर जाळलं तर राख किंवा जर तुम्हाला गाळलं तर ती पण माती बनेल, त्याचे तुकडे होईल आणि ते कुठे विलीन कुठे होत आहे युनिव्हर्समध्ये. तर तुम्ही अल्टिमेटली तुमच्या अंदर युनिव्हर्स आहे आणि तुमच्या बाहेर युनिव्हर्स आहे, तुम्ही पण युनिव्हर्सचा पार्ट आहे. तर जे आपण जे जनरेट केलं आता खूप लोक ह्याच्यावर कॉन्ट्रीब्युट म्हणजे हे लोक म्हणतात की बाई नंबर तर आपण जनरेट केले, पण आता युनिव्हर्सला ते समजलंय की हेच कम्युनिकेशन आहे, हीच लँग्वेज आहे आपली. तर म्हणून ते ऍज अ पार्ट युनिव्हर्सचा आपण जो मेजर पार्ट आहे म्हणून युनिव्हर्सलाही समजलंय की ही लँग्वेज आहे. राईट. आणि याला बऱ्याच जागेवर आपल्या एन्शियंट टेक्स्ट मधनं पण दुजोरा मिळतो. जसं भारतात आपण जर का विचार केला तर मोस्टली 2 रिलिजन हे जास्त स्पिरिच्युअलिटीकडे घेऊन जातात. एक हिंदुइझम आहे, बुद्धिझम आहे. बघायला गेलं तर हिंदुइझम मध्ये पण बऱ्याच जागेवर व्हायब्रेशन्स, त्याचं फील, त्याचा ऑरा यावर फोकस केला जातो. किंवा बुद्धिझम मध्ये आपण म्हणूया की गौतम बुद्धांनी विपස්සना मेडिटेशन जेव्हा इंट्रोड्यूस केलं तर त्याच्यातही तेच होतं की जे सेन्सेशन्स आपल्या बॉडीवर बनतायत किंवा त्याच्यातनं जे व्हायब्रेशन्स बनतायत त्याच्यावरच सगळं ते सायन्स डेव्हलप केलेलं आहे. सो इट्स लाईक अ डीप कनेक्शन समवेअर, फक्त आपण ते अजून एक्सप्लोअर करत नाही, म्हणजे करू शकलेलो नाही त्या पोझिशन. बिलकुल. आता जसं तुम्ही जे म्हटलं व्हायब्रेशन, आणि हाच मेन एरिया आहे न्यूमरॉलॉजीचा. ओके. व्हायब्रेशन्स जे आहे ते 2च राहील, एक तर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह. ठीक आहे. तर मोस्टली सर्व गोष्टी अशाच राहील, एक तर चांगलं नाही तर वाईट, एक तर उंच नाही तर प्रत्येक गोष्टीला जनरली दोन पॉइंट असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर आता काय आहे की ही जी व्हायब्रेशन्स आहे ही प्रत्येक गोष्टीला, आता जसं तुम्ही थोड्या वेळ आधी ॲटम आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बद्दल बोलले, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्याची जे व्हॅलेन्सीज आहे ते पण नंबर्स मध्येच आहे. तर ती जर व्हॅलेन्सी सिमिलर असेल तर ते ऑब्जेक्ट्स मध्ये सिमिलर प्रॉपर्टी राहते. हे आपण सर्व शिकलोच आहे केमिस्ट्रीमध्ये की जर सेम नंबर ऑफ त्याची जे व्हॅलेन्सीज आहे ते सेम नंबर असेल तर केमिकल प्रॉपर्टी सेम राहतील. तर सेम न्यूमरॉलॉजीमध्ये आहे की जो त्या सेम नंबरला बिलॉंग करतो त्याच्या बेसिक क्वालिटीज सेम राहतील. भले तो एक होऊ शकते ऍक्टर आहे, एक होऊ शकते ड्रायव्हर आहे, पण दोघेही इम्पल्सिव्ह राहू शकते, दोघेही चिडके राहू शकते, दोघेही सारखे, दोघांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट सेम. हाही 19व्या वर्षी आणि ऍक्टिंगचा करिअर भेटला असेल, चान्स भेटला असेल, याला 19व्या वर्षी आणि ऑटो रिक्षा घेतला असेल, इन्कम दोघांचंही सेम, फक्त यांनी करोडोत कमवले आणि हजारोत कमवले, बस एवढाच फरक आहे. पण ते सिमिलर पॅटर्न मध्ये, तर मी याला पॅटर्न्स मध्ये म्हणतो. न्यूमरॉलॉजी हा विषय मी नेहमी पॅटर्न, जसं की आपला पहिला उन्हाळा येईल, मग पावसाळा येईल, मग हिवाळा येईल, तर एक पॅटर्न आहे. तर तसंच न्यूमरॉलॉजीमध्ये पॅटर्न्स आहे. तर मी जर तुम्हाला उदाहरण दिलं तर आता आपण एक पॅटर्न बघूया, फॉर एक्झाम्पल नंबर 4चा. तर नंबर 4 हा न्यूमरॉलॉजीमध्ये थोडासा मानला जाते की थोडा त्रास देतो किंवा थोडा कॉन्ट्रोवर्सीचा नंबर आर्ग्युमेंटचा आहे. असं नाही की सर्व त्याचा अर्थच निगेटिव्ह आहे. प्रत्येक नंबरमध्ये काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह आहे. प्रत्येक माणसामध्ये काही चांगले कॅरेक्टर आहे, काही वाईट कॅरेक्टर आहे, आणि प्रत्येकातच आहे. जर साधूही असेल पण तरी कधी ना कधी त्याच्यातही काही ना काही वाईट गुण असेल, आणि जर क्रिमिनल असेल तर त्याच्यातही काही ना काही चांगले. त्याच्याही मरण्यानंतर काही लोक त्याला म्हणतातच की अरे हा चांगला होता, अरे हा असा होता. तर देअर आर ऑलवेज की राहील, दोन्ही फॅक्टर्स राहील. तर आता जसा माझा हा विषय होता की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही जी व्हायब्रेशन्स आहे तर ही प्रत्येक याच्यातच आहे. तर आता जो 4 वाला विषय होता की 4 मध्ये थोड्या काही गोष्टी निगेटिव्ह आहे, किंवा इंजुरीचा नंबर आहे, हेल्थ इश्यूचा नंबर आहे, कॉन्ट्रोवर्सीचा नंबर आहे. तर नंबर 4 इज ऑलवेज कन्सिडर्ड एज कॉन्ट्रोवर्सी, कारण की हा माणसाला इम्पल्सिव्ह बनवतो.
आता जर उदाहरण म्हटलं आपण जालियनवाला बाग हत्याकांड, हे इट इज अ एक्झाम्पल ऑफ इम्पल्सिव्हनेस. तो माणूसनी इम्पल्सिव्ह डिसिजन घेतला की ऐसे कैसे यहाँ पे जमा हो सकते, विद्रोह कर सकते, इनको मार दो. तर ते इट वॉज ते जे डेट आहे आणि ते जे डेट आहे त्याचा नंबर जो होता तो 4 वर होता, 13 तारीख होती. ते 1+3=4 आहे समजा फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर जर तुम्ही इयर मध्ये बघितलं, वर्ल्ड वॉर 2 चालू झाला होता 1939 मध्ये. तर 1939चं टोटल 1+9 10, 10+3 12, 1+9 10, 10+3 13, 13+9 22, 2+2 4 आला. चला हाही कोइन्सिडन्स मानू. मग त्याच्यानंतर ना इंडियामध्ये जे झालं होतं 1984 मध्ये सिखचे दंगे झाले होते, ज्याच्यामुळे इमर्जन्सी लागली होती इंदिरा गांधीच्या काळात. तर 1984चं टोटल जर आपण बघितलं तर अगेन 1+9 10, 10+8 18, 18+4 22. चला हे कोइन्सिडन्स मानू. चला त्या वर्षी लोक इम्पल्सिव्ह झाले असेल, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये काही लोक त्याच्या आधी पण अशा घटना झाल्या असेल, पण तेव्हा लोक एवढे गुरं नाही झाले, त्यावेळेस झाले. बरोबर. तर तसंच मग जो 2002 मध्ये बघा गोधराकांड, हिंदू मुस्लिम रायट झाले. आपण पुढे गेलो पण तरी तो विषय संपला नाही. ते जे कास्टिझम वाला होता 2002 मध्ये पुन्हा घडलं, तर 2002चं टोटल 4 आहे. तेव्हा पुन्हा हिंदू मुस्लिम रायट झाले, तर तेव्हाही लोक कंट्रोल नाही करू शकले आपल्या इमोशन्सला आणि ते वाहत गेले आणि मग ते गोष्टी घडल्या. तर 2002चं टोटल 4 आहे. 1993ला बॉम्ब ब्लास्ट झाला होता, तेही 4 आहे. 1+9 10+9 19+3 22. ठीक आहे. तर आता 2002ला आता याचा इम्पॅक्ट जो असतो नंबर 4चा न्यूमरोलॉजीमध्ये, तो रेस्पिरेटरी ट्रॅक्टवर हेल्थ इश्यू देतो. 2002ला सार्स आलं होतं, त्यांनी रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असर केला. 2020ला कोरोना आलं, त्यांनी रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, तर तेही 4 वर आहे. तर कसं आहे की आता असं नाही की मी हे आता झाल्यावर सांगतोय. मी माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये 2020 मध्ये ऑलरेडी प्रेडिक्ट केलं होतं की हे वर्ष जगासाठी खराब येणार आहे. राईट. तर ते असं नाही की मी आता झाल्यावर सांगतोय. तर हे पॅटर्न आहे की तो पॅटर्न थोडासा निगेटिव्ह चालतो. तर ते आपण थोडासा गेस करू शकतो की जिथे निगेटिव्ह आहे तिथे वी कुड बी मोर केअरफुल थोडं, आणि जिथे चांगलं आहे तिथे जास्त ट्राय करू शकतो. तर अशाच चांगल्यावाल्या पण गोष्टी आहे की जिथे जिथे आपल्यासोबत चांगलं होतं, तर तसेच वाईट पण आहे. तर ते पॅटर्न्स मध्ये चालते की या नंबरवर आला तर इथे अशा गोष्टी होऊ शकतात, पॉसिबिलिटी हाय होऊन जाते. इव्हन जगातल्या जेवढी मेजॉरिटी ऑफ अर्थक्वेक्स आहे तिथे 8 नंबरचा पॅटर्न आहे. तर त्याच्या मागे रिझन आहे की अर्थचं जे नाव आहे ते 8 वर ऍड होत आहे, आणि 8 हा नंबर 8 साठी थोडासा त्रास देतो. आणि अर्थ हा बेसिकली नंबर 8चा नंबर आहे, आणि तो जमिनी आणि जमिनीच्या अंदरच्या गोष्टीचा नंबर आहे. तर जेवढी अर्थक्वेक, मेजॉरिटी ऑफ अर्थक्वेक, असं नाही की बाकी डेटला नाही झाले, पण मेजॉरिटी ऑफ अर्थक्वेक्स त्या 8, 17, 26 ज्याचं टोटल 8 आहे ते त्या तारखेला झाले किंवा अशा वर्षात झालेले आहे, जे मेजॉरिटी ऑफ अर्थक्वेक्स आहे. तर ते जसं ते सुनामी जेव्हा आला होता आपलं, ते आय थिंक 26 डिसेंबर होता, 2+6, तर ते अर्थक्वेकमुळे झालं होतं, ते ऍग्रिवेट झालं होतं. असे खूप सारे पॅटर्न आहे. इंडियातल्या खूप साऱ्या वाईट गोष्टी 26 तारखेला झालेल्या आहेत. 26/11 कसाबवाला अटॅक आहे, 26 डिसेंबर सुनामी होतं, 26 जुलै ते मुंबईची बाढ आली होती, पाणी 2005ला ते झालं होतं. या पॅटर्न मध्ये त्या गोष्टी ज्याला तो एकदा निगेटिव्ह पॅटर्न सुरू, म्हणजे त्या नंबरच्या गोष्टी निगेटिव्ह होत्या, तर पुढे पण ती प्रोबॅबिलिटी राहते किती. तर ह्या गेम पूर्ण प्रोबॅबिलिटीज आहे. तर जसं मॅथमॅटिक्स मध्ये प्रोबॅबिलिटी यूज होते, तर तसं सिमिलर पॅटर्न न्यूमरोलॉजी मध्ये मल्टिपल टाइम्स एकच नंबरचा पॅटर्न रिपीट होत आला आहे. तर आपण आता त्याला इन फ्युचर घेऊन जाऊया आणि इव्हेंट्स प्रेडिक्ट करूया. आता सर तुम्हाला मी खूपच इंटरेस्टिंग याची, आपण पॅटर्न मध्ये बोलतोय ना, एक खूपच इंटरेस्टिंग पॅटर्न आहे जे लोकांना माहिती नाही आहे आणि खूप कमी लोकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. ओके. विच इज नोन एज बेनफोर्ड्स लॉ. ओके. हा एक असा लॉ आहे की हा म्हणतो की प्रत्येक गोष्टीत एक पॅटर्न फॉलो होते नंबर्सचा. इव्हन तुमच्या पेज नंबर पासून, बुक्सच्या तुम्ही किती पेज वाचाल याच्यापासून, तर इलेक्शन मध्ये वोट्स किती कराल याच्यापासून, तर टॅक्स मध्ये जे लोक जे टॅक्स भरतात त्या पॅटर्न मध्ये तो पॅटर्न आहे. आणि जर तो पॅटर्न मिसमॅच झाला तर तुमचा टॅक्स फ्रॉड पकडतात ते लोक. हा बेनफोर्ड्स लॉ. याच्यावर जर कधी तुम्हाला वेळ मिळाला ना त्या विषयावर थोडासा अभ्यास करून बघा. तर तो लॉ जेवढे टॅक्सवाले फ्रॉड आहे, आता एवढे करोडो लोक टॅक्स भरते, तर ते प्रत्येकाचा उचलून नाही बघणार, कारण की टॅक्समध्ये तर मॅनिप्युलेशन करू ना आपण, की एवढी अमाऊंट होती तर आता एवढी अमाऊंट दाखवली, एवढी अमाऊंट दाखवली, एवढी अमाऊंट दाखवली. पण त्यांचा एक पॅटर्न आहे, तो कर्व आहे. जर तो कर्व मिसमॅच झाला तर त्या पॅटर्न मध्ये त्यांना दिसून जातं की इथे कुठेतरी मॅनिप्युलेशन झालाय, तर मग तेवढ्याच ते स्टडी करतात. प्रत्येक करोडोचं स्टडी नाही करत ते, जेवढे लोक टॅक्स करतात ना. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि याच्यावर नेटफ्लिक्सवर एक सिरीज पण आहे, डिजिट्स म्हणून. ओके. डिजिट्स. डिजिट्स आर नथिंग बट द नंबर्स. तर हा एक लॉ आहे बेनफोर्ड्स लॉ.
तर हा लॉ म्हणतो की प्रत्येक गोष्टीत तो एक पॅटर्न आहे की एक नंबर जास्त वेळा येईल, मग त्याच्यापेक्षा 2 कमी येईल, मग 3 येईल, मग 4 येईल, मग 5 येईल. तर एक असा कर बनतो अपवर्ड टू डाऊनवर्ड, आणि तो कर्व नुसार ते पॅटर्न आहे. तर ते इव्हन टॅक्सेशनचा फ्रॉड मोठ्या मोठ्या कंट्रीमध्ये, युएस सारख्या कंट्रीमध्ये टॅक्सेशनचा फ्रॉड त्या लॉनी पकडतात की हा पॅटर्न आहे बा, आणि अंदाज ज्याच्यात हा ब्रेक दिसेल तिथे तो पॅटर्न यूज केला. हुएवर द एथिस्ट पीपल जे म्हणू किंवा नॉन बिलिव्हर्स आपण म्हणू, त्यांच्यासाठी हे खूप क्वाईट इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन जाते की हाऊएव्हर एथिस्ट यू मे थिंक ऑफ युअर सेल्फ, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहित नाही. तुम्ही अजून त्याच्या डेप्थ मध्ये पोहोचायचे आहात. सध्या खूप सरफेस लेवलचं थिंकिंग, म्हणजे आय एम नॉट क्रिटिसाइजिंग द एथिस्ट कम्युनिटी, आणि आपल्याला हेही नाही म्हणताय की त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवा, त्यांचा विश्वास नाही तर नाही ठेवा, पण जे होणार आहे तर होणारच आहे. इदर यू बिलीव्ह इट और यू डोंट बिलीव्ह इट. जे जसं चालतंय तसंच चालेल. सर, यात मला एक थोडंसं ऍडिशन करायचं होतं प्रश्नामध्ये. मग हाऊ डज सेफॉलॉजिस्ट आर डिफरंट फ्रॉम द न्यूमरोलॉजिस्ट? म्हणजे जे सिग्नेचर वाले नाही, सेफॉलॉजिस्ट मीन्स जे जसं इलेक्शन्सचं आपण एक्झिट पोल्स बघतो, त्याच्या ते नंबर्स वरनं काढतात की एवढं पर्सेंटेज वोट झालं, त्यानुसार एवढ्या सीट्स बनतील, किंवा या प्रपोर्शन मध्ये या कम्युनिटीची वोटिंग झाली आहे. आपण म्हणू डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिस्ट. बिलकुल, त्याला आपण मॉडर्न एरा आणि एन्शियंट एरा मध्ये कनेक्ट करतो. डेटा सायंटिस्ट जर रिसर्च करेल ना तर त्यांना पण याची प्रूफ मिळून जाईल की न्यूमरोलॉजी एक पॅटर्न मध्ये काम करताय. जसं जो जर्सी नंबर वाला केलं असेल, मी केलं पण असू शकते, पण ते खूपदा कारण की मी पण काही क्रिकेट टीम सोबत काम केलेलं आहे. IPL टीम आहे, मी एक इंटरनॅशनल टीम सोबत केलेलं आहे, मी BCCIच्या डोमेस्टिक टीम्स मध्ये पण काम केलेलं आहे. तर खूपदा ते एवढ्या डीपर लेवलवर नाही बघत, पण मी बघितलंय. पण आपण त्यांना म्हणू नाही शकत फोर्सफुली की अरे हे पण अँगल आहे विचार करण्याचा. ते नाही तर सुपरस्टिशियस समजेल आपल्याला, आणि मी ऍज अ डॉक्टर तिथे चाललो, ऍज अ फिजिओ चाललोय, ते हा अँगल मी तिथे स्वतःहून नाही सांगू शकत त्यांना. पण मी जेवढं ऑब्झर्व करतोय की ते एक पॅटर्न मध्ये दिसतंय. मी आता तुम्हाला हा पॅटर्नवर येणारच होतो की तुम्ही आता डेटाची गोष्ट काढली, पण आपण डेटाकडे मूव्ह होऊ. तर मी तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग डेटा देतोय, ज्याच्यामुळे जे लोक याच्यावर विश्वास नाही ठेवत त्यांनाही हे ऍटलिस्ट एक शॉक करेल. छोटंसं इंटरप्शन देतो पुन्हा. जसं सेफॉलॉजिस्ट मध्ये बऱ्याचशा एक्झिट पोल्सने खूप क्लिअरली प्रेडिक्ट केलं होतं दॅट नरेंद्र मोदी इज गोइंग टू बी इन द फुल मेजॉरिटी, भाजप इज गोइंग टू, म्हणजे इव्हन इफ द NDA गव्हर्नमेंट इज देअर, आजच्या तारखेला ते नाहीये. पण तुमच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी हे मेन्शन्ड आहे की 2024चं जे इलेक्शन आहे ते मोदींसाठी तेवढं इझी नसेल, ही विल नॉट बी इन द मेजॉरिटी. म्हणजे एक्झिट पोल्सच्या पलीकडे जाऊन आपण बऱ्याचदा लोकांचं एक परसेप्शन आहे, एक्झिट पोल्स आर मोर सायंटिफिक आणि न्यूमरोलॉजिस्ट आर मोर सुपरस्टिशियस. पण इथे हे मल्टिपल टाइम्स प्रूव्ह होत आहे की बहुतेक सेफॉलॉजिस्ट किंवा जे डेटा सायंटिस्ट आहेत ते काही आस्पेक्टला अजूनही एक्सप्लोरच करत नाहीयेत. सर, मी एक त्याच्यासाठी एक म्हणेल की ती फक्त बाहेरची लेअर बघत आहे. आपण त्याच्या मागची लेयर्स. तर जे पडद्याच्या मागे खूपदा होते ना ते दिसत नाही ना. तर हे खूपदा हे फक्त बाहेरची लेअर की लोकांचे फीडबॅक काय, हवा कुठली बनली आहे, याच्यावर चालतंय. पण आमचं त्याच्या मागे अजून एक लेयर्स आहे, काही लेयर्स आहे, आणि ते डीपर लेयर्स मध्ये जेव्हा जातो तर तेव्हा. आणि आता जसं तुम्ही म्हटलं की मी हे माझ्या 1 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये मी हे म्हटलं होतं की यावर्षी मोदींना त्रास होईल आणि तेवढं इझी नाही राहणार, कारण की फर्स्ट टाइम राहुल गांधी त्यांच्या फेवरेबल फेज मध्ये एंटर होतोय. तर त्याचं भले सत्तेत बसणार नाही, मी हे क्लिअरली म्हटलं होतं की भले ते सत्तेत बसणार नाही, पण त्यांचं वाढेल, स्टेटस वाढेल, त्यांच्या गोष्टी वाढेल, त्यांचं इम्प्रुव्हमेंट होईल, आणि चांगलं खासं इम्प्रुव्हमेंट होईल, आणि चांगलं खासं इम्प्रुव्हमेंट झालेलं. आणि मेजॉरिटीमध्ये नाही येईल हे मी त्यांना त्याच्यात लिहिलं. इव्हन मी काही लोकांना जे माझे पॉलिटिशियन्स क्लायंट आहे त्यांना हा डिजिट पण दिला होता की 260 ते 290च्या जवळपास येईल. तर ते 292 समथिंग काहीतरी त्यांचे आले, तर नियर अबाउट ते तिथपर्यंत आलं. कारण की मी गॉड तर नाही, एक्झॅक्ट अॅक्युरेट नाही होऊ शकणार, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की मी आतापर्यंत युट्यूब चॅनलवर जेवढे इलेक्शनचे प्रेडिक्शन केले ते सर्व अॅक्युरेट राहिले. 2019 मध्ये मी जेव्हा म्हटलं होतं की शरद पवार किंग मेकर बनेल, तर त्यांच्याच पार्टीची एक माझ्या क्लायंट आहे, त्यांनी म्हटलं होतं की अशक्य आहे, आमच्यात एवढ्या सीट्स नाही येऊ शकत. आणि बीजेपी महाराष्ट्रात सध्या तरी बीजेपीच येईल 2019 मध्ये. आणि प्रेडिक्शन अबाउट दिस कमिंग विधानसभामध्ये पण काँग्रेस अजून थोडी पुढे जाणार, कारण की राहुल गांधीचा बर्थडे आता 19 जूनला झालाय, तर 19 जूनच्या बर्थडे नंतर तो थोडा आणखी बेटर पिरियड मध्ये आलाय, तर दे विल अगेन राईज. सत्ता बदल दिसतोय
महाराष्ट्रात तर डेफिनेटली होईल, पण बाकीचे कॅल्क्युलेशन मी एवढे डीपर केले नाही. ते जे मेन लीडर आहे त्यांची बर्थडे कलेक्ट करून करावं लागतं. बट ओव्हरऑल त्यांच्या प्लस अजून प्लस होतील सीट्स. आता माझी कोणतीच पार्टी माझी नाही आहे, मी काही बीजेपी विरोधात नाही आहे आणि मी बीजेपीचे पण प्रेडिक्शन दिले आहे की ते जसं मी योगी आदित्यनाथचं इलेक्शनचं प्रेडिक्शन दिलं होतं की तो त्या वर्षी निवडून येईल, ते 21-22चं इलेक्शन. त्याच्या आधी मी ममताचं इलेक्शन प्रेडिक्शन दिलं होतं की ममता जिंकेल, जबकि तेव्हा सर्व मोदीजी शाह सर्व तिथे गेले होते स्टेट इलेक्शनसाठी, पण तरी ते तिला नाही हरवू शकले. तेव्हा ती तिच्या फेवरेबल फेजमध्ये होती आणि हेही आपण आपल्या युट्यूब व्हिडिओवर अपलोड केलं होतं. तसं शरद पवारचं किंग मेकर बनेल हे जेव्हा मी प्रेडिक्शन दिलं, आली बीजेपीच मेजॉरिटीत, पण ते बीजेपीने शिवसेनेचं भांडण झाल्यामुळे, ते फाटल्यामुळे हे सत्तेत बसले. तर हे योग ठरते की जेव्हा तुम्हाला मिळायचं असते, तुमच्या साईडला फेवर आहे, तर गोष्टी अनएक्सपेक्टेड वेनी चेंज होतात. अच्छा. आणि अशा खूप लोकांच्या सायन्स ऑफ मॅनिफेस्टेशन जिथे आपण ऍड करतो, म्हणजे पुन्हा थोडंसं इंटरप्शन देतोच आहे सर. आय वॉन्ट टू कनेक्ट दिस न्यूमरोलॉजी विथ सायन्स ऑफ मॅनिफेस्टेशन. जसं बीके शिवानी दिदी बऱ्याचदा मॅनिफेस्टेशनवर त्यांचं खूप जास्त म्हणजे आपण म्हणूया ब्रह्मकुमारीचं मोर ओव्हर जे, म्हणजे मी आय एम नॉट रिअली डीप इन टू इट, आय मे गो रॉंग हिअर, पण जेवढ्यांदा पण ऐकलं हे मॅनिफेस्टेशनवर खूप, म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठा, तिथे तुम्ही ते थॉट्स युनिव्हर्स मध्ये स्प्रेड करा, यू विल गेट कनेक्टेड टू द गॉड ऑलमायटी इन दॅट पिरियड. पर्टिक्युलरली काही टाइम पिरियड त्यांनी दिलेले आहेत. तर जसं तुम्ही म्हणताय की युनिव्हर्स शेवटी जेव्हा तुमच्या नशिबात काहीतरी असतं, ते एकदम अनएक्सपेक्टेड वेनी काहीतरी वाहून तुमच्याकडे येईल. मग मॅनिफेस्टेशन हे अशाच प्रकारचं काहीतरी सायन्स आहे का, की आपण आज मी बसलोय आणि आय एम प्रेडिक्टिंग की मला 5 करोड या वर्षात भेटायला हवे, आणि मग जर का ते माझ्या मॅनिफेस्टेशन मधनं येणार असेल तर ते एकदम अनएक्सपेक्टेडली कुठेतरी माझ्या डेस्टिनीमध्ये ते पर्क्युलेट होईल. बिलकुल येईल. आता मॅनिफेस्टेशन होईल, पण केव्हा होईल हे न्यूमरोलॉजी. ओके. जे तुम्ही मॅनिफेस्ट करताय कधी कधी ते त्या टाइमला नाही भेटत, त्याच्या काही वर्षानंतर भेटते, पण ते केव्हा, तेवढ्या वेळ मग तुम्हाला ते मॅनिफेस्टेशन कंटिन्यू करावं लागते किंवा तुम्हाला वाट बघावं लागते. तर आता हा पॉइंट आहे माझा की प्रत्येकाला युनिव्हर्सनी चान्स दिलेला आहे. जसं आता मी पॅटर्नवर बोलत होतो ना आपण, एक सिक्वेन्स आहे, जसा पहिले 1 येते, मग 2 येते, मग 3 येते, मग 4 येते, असा सिक्वेन्स आहे. तर युनिव्हर्स काय करताय, प्रत्येक वर्ष कॅलेंडर इयर जे, आता कॅलेंडर इयर युनिव्हर्सली फॉलोवर्ड होत आहे. आता याच्यात पण लोक म्हणेल की अरे आम्ही तर दुसरा कॅलेंडर फॉलो करतो, ते दुसरा, पण तरी युनिव्हर्सली आता सेम कॅलेंडर फॉलो होतं, तेच 1 जानेवारी ते मेजॉरिटी लेवलला युनिव्हर्समध्ये हा कॅलेंडर फॉलो होत आहे, वेस्टर्न. ठीक आहे, ग्रेगोरियन म्हणतात. हा, जे काही आता जे नाही, हो बहुतेक तेच आहे, पण ते एक्झॅक्टली मलाही आता लक्षात नाही नाव त्यांचं. आता हा जो पॅटर्न आहे की आता 2022 सुरू आहे, तर 2022चं टोटल 6 वर येत आहे. तर तेव्हा 6 वाल्यांना मेजॉरिटीमध्ये ते त्यांनी जे वाट बघत आहे, त्यांना जे अटकलेले काम आहे ते होते. 2023 आहे ते 7 वालं वर्ष आहे, तर जे 7शी कनेक्टेड लोक आहे ते त्यांचे होईल. आता मी उदाहरण देतो, आता आपल्या आपण या विषयावर आलोच आहे. 2022ला सर IPL 16व IPL 15व IPL होतं, 15th IPL. 2022चं टोटल 6, 2 + 0 + 2 + 2 दॅट इज 6. IPL 15th दॅट इज 1 + 5 6. जो IPL तो जिंकला, त्यांचा कॅप्टन जो होता तो ते हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर 33. ओके, 3 + 3 6. लास्ट बॉलवर मॅच जिंकली होती. ठीक आहे, आता हे त्यांचं झालं. खूप त्याचं एकदम ड्रास्टिक इयर होतं, खूप चांगलं इयर होतं, परफॉर्मही करत होतं आणि जिंकतही चालला गेला. 2023 क्लासिक एक्झाम्पल, बिलकुल क्लासिक एक्झाम्पल. आणि हे एक नाही आहे सर, मी खूप आहे, आपण अजून देऊयाला. 2023 2 + 0 + 2 + 3 7. राईट. IPL 16 अगेन 7. जो जिंकला, लास्ट 2 बॉलमध्ये 10 रन पाहिजे होते. रवींद्र जडेजाने ते 2 बॉल, पहिल्या 4 बॉलात 3 रन काढले आणि पुढच्या 2 बॉलात 10 रन काढले आणि मॅच जिंकले. इम्पॉसिबल होतं, धोनीने डोळे पण बंद करून दिले होते. कोण जिंकला? धोनी. जर्सी नंबर काय आहे सर? 7. तर युनिव्हर्सनी त्या वर्षी त्यांना जास्त फेवर दिला होता. तर आता फक्त एक कॅप्टनचं नाही चालला, इट मे बी ए कोइन्सिडन्स. मी तुम्हाला दुसरे उदाहरण देतो. त्या वर्षी 2022 मध्ये एक उमरान मलिक नावाचा बॉलर आला होता, तो अचानक चमकला आणि बाकीचे पण प्लेयर्स जे नंबर 6 वाले होते ते जास्त परफॉर्म केले. 2023 मध्ये जे पहिली सेंचुरी आहे, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, तो डेव्हिड कॉनवे, ते सर्व नंबर 7 वाले जर्सी नंबर वाले होते.
प्लेअर सिलेक्शनच्या वेळी जर का तुम्हाला बसवलं तर इट मे हेल्प टीम ओनर्स. आय वॉन्ट टू गिव्ह दिस हिंट. पण मला माहित नाही हा पॉडकास्ट कोणी टीम ओनर बघतोय का. लेट्स होप. आणि सर हे खूप जास्त कामी. आता इथं 2च एक्झाम्पल दिले. चला आपण थोडा अजून फ्लॅशबॅक मध्ये जाऊ. सुरुवातीपासून जाऊ. IPL 2008 जो फायनलचा मॅन ऑफ द मॅच होता तो युसुफ पठाण होता. IPL फायनल 28 तारखेला होता. 28 किंवा 10 असा 1 येत होतं टोटल. प्लस ते वर्ष पहिला IPL म्हणजे 1. 2008 म्हणजे 1. जो मॅन ऑफ द मॅच होता तो होता युसुफ पठाण, हु वॉज वेअरिंग जर्सी नंबर 28. 2+8 ठीक आहे. 2009 मध्ये असं झालं, पण मला आता तो डेटा लक्षात नाही. 2010 मध्ये जाऊया. 2010 मध्ये टोटल 3 होता. तिसरा IPL होता. मॅन ऑफ द सिरीज सुरेश रैना होता, जो जर्सी नंबर 3 घालायचा. क्या बात आहे. 2012 मध्ये जाऊया. 2011 मध्ये ते 4 आणि 8 साठी वेगळे रूल आहे. 4 आणि 8 ला हा नियम लागू होत नाही. ते खूप डीपर आहे. जे माझे व्हिडिओज बघेल ते समजू शकेल की 4 आणि 8चा रिव्हर्स रूल आहे. तिथे त्यांना त्यांचे नंबर लकी नाही राहत. आता 2012 मध्ये जाऊ आपण. 2012ला हायएस्ट रन स्कोरर जो होता तो होता गौतम गंभीर, जर्सी नंबर 5. 2012चं टोटल 5. IPL 5वा. जो विनर होता त्या कपचा तोही गौतम गंभीर होता, जर्सी नंबर 5. त्याची बर्थ डेटही 5 आहे. अरे बाप. 5 नंबर. तर हे पॅटर्न. चला हे कोइन्सिडन्स मानूया आपण. नेक्स्ट इयर जाऊ. 2013. 2013 मध्ये जो हायएस्ट रन स्कोरर होता, मॅन ऑफ द सिरीज बनला, तो होता शेन वॉटसन. 2013चं टोटल 6. 2+0+1+3 6. तो 6वा IPL होता. त्या वर्षी जो मॅन ऑफ द सिरीज होता तो होता शेन वॉटसन, जर्सी नंबर 33. त्या वर्षी तो जर्सी नंबर 33 घालून होता. 3 आणि 3 6. म्हणजे किती असे सिरीज ने एक्झाम्पल. सिरीज नाही. 2016 अजून एक वर्ष पुढे चालले जाऊ. 15 मध्ये लागू नाही होत तो विषय. 14 मध्ये झालाय. 14 मध्ये जे लोक जिंकले किंवा जे परफॉर्म केले ते सब नंबर 7 होते. आणि गौतम गंभीरचा दुसरा नंबर, त्याचा भाग्यांक जो टोटल आहे तो 7 होता. आणि पुन्हा गंभीर जिंकला. गंभीरचा जो भाग्यांक आहे त्याची जन्मतारीख जर तारीख प्लस महिना प्लस वर्ष जोडलं तर तो 7 येते. तो तुमचा दुसरा रुलिंग नंबर असतो. तर तो ते न्यूमरॉलॉजी मध्ये डीपर गेलो तर ते मुलांक भाग्यांक किंवा बर्थ नंबर, डेस्टिनी नंबर किंवा ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर म्हणतात. ते 2 मेन नंबर असतात. तर त्याचा दुसरा मेन नंबर 7 होता. आणि तो अगेन 2014 मध्ये तो IPL जिंकला. त्या वर्षी जो मॅन ऑफ द सिरीज होता. आता 2 आणि 7 हे जे माझे व्हिडिओ बघतात किंवा जे न्यूमरॉलॉजी थोडं बहुत समजतात त्यांना माहिती आहे की 2 आणि 7 आर द मिरर इमेजेस. 2 आणि 7 सारखं चालते. तर 2014 मध्ये जो IPL मध्ये जो मॅन ऑफ द सिरीज होता तो रॉबिन उथप्पा होता, हायएस्ट रन स्कोर. तर तो नंबर 2 होता आणि तो 29व्या वर्षात होता. 2+9=11. आणि मी हे ऑलरेडी त्यांच्या टीमच्या प्लेअरला प्रेडिक्ट केलं होतं. त्यांच्या टीम मध्ये त्यावेळेस माझे क्लायंट होते 2014 मध्ये, ज्यांचा जर्सी नंबर मी चेंज केला होता. आणि ते त्या वर्षी म्हणजे चांगले खासे विकेट्स पण घेतले होते. तर आता हे झालं. आणि फायनल मॅच 1 तारखेला होता. तर तारीख 1 होती. फायनल मॅच ज्यांनी जिंकला KKRला तो मनीष पांडे होता. त्याचा जर्सी नंबर 1 होता. त्यांनी 95 रन्स काढले होते. मला आजही याद लक्षात आहे, कारण की मी त्यांच्या टीमला हे प्रेडिक्शन 2 तासाआधी देत होतो की आप ही जित रहे हो. त्यांच्या टीम मध्ये माझा एक क्लायंट होता. आता मी नाव नाही घेणार. सेलिब्रिटी आहे, बॉलर आहे त्यांच्या टीमचा. आणि त्या बॉलरचा जर्सी नंबर मी चेंज केलेला होता त्यावेळेस. तर त्यांनी मला विचारलं होतं क्या हो रहा है, क्या हम जीत रहे? म्हटलं आपको मनीष पांडे जिताएगा. 2 प्लेअर सांगितले होते मी, कारण की एका टीम मध्ये एकच प्लेअर सेम नंबरवाला नाही राहत. एकाचा जर्सी नंबर 1 होता, दुसऱ्याचा 10 होता. दोघांची टोटल 1च होते. तर मी त्यांना म्हटलं हे 2 पैकी एक आपको, ये 2 में से एक आपको जिताएगा. तर त्यांनी मनीष पांडेनी तो मॅच जिंकला होता. तर असं नेहमीच दिसते. हा पॅटर्न नेहमीच दिसते. विराट कोहली 2016. विराट कोहली 2016 मध्ये 900 रन काढले होते त्यांनी. 900 प्लस आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे तो. 900 एका IPL सीझनला 4 सेंचुरी एका IPL. जे विराट फॅन्स आहेत ते तर डेफिनेटली ही गोष्ट लाईक करू शकेल. 2016 मध्ये त्यांनी खूपच चांगला खेळला होता. तर त्याचा जर्सी नंबर 18. 1 आणि 8 9. 2016चं टोटल 9 आणि इट वॉज IPL 9th. आता एक्सपेक्ट करू शकतो आपण पुढच्या वर्षी पुन्हा विराट ते आताच सांगतोय मी तुमच्या या पॉडकास्ट थ्रू की पुढच्या वर्षी 9 नंबरवाला तो एकदमच ड्रास्टिकली पुन्हा तो एकदम पीकवर चालला जाईल. आणि तोच नाही, जे बाकीचे आहे. आता विराट कोहलीचं एक्झाम्पल सोडा. त्याच वर्षी जो IPL जिंकला होता तो डेव्हिड वॉर्नर होता. त्याची जर्सी नंबर 9 नाही, पण त्याची जन्मतारीख 9 आहे, 27. 2007 जास्त पॉवरफुल ठरली. हा. तर सर जर्सी नंबर आता निर्जीव वस्तू आहे. जर्सीला नंबर दिलाय, तुमची बर्थ डेट नाही आहे, पण तरी त्याचाही असर येतो. हे जे मी आता तुम्हाला उदाहरण दिले ना, हे सर्व त्याच्यासाठी आहे की निर्जीव वस्तूला आयडेंटिटी मिळते.
जे थोड्या वेळ आधी प्रेडिक्शन असं पण असंच असेल की एखाद्या प्लेअरचा मूलांक किंवा भाग्यांक एक नंबर आहे, त्याला सपोर्टिव्ह आपण जर्सी नंबर चूज केला आणि त्याच्या सपोर्ट तो पण अशा प्रकारे केला की कोणतं नंबरचा आयपीएल आहे, कोणत्या वर्षी चालू आहे, हे सगळं जर का आपण म्हणजे आपण क्युम्युलेटिव्ह इफेक्ट. आयपीएल मध्ये 5 क्लायंट होते माझे ज्यांनी माझ्या सजेशनवर जर्सी नंबर चेंज केला. ओके. आणि त्यांनी सर्वांनी चांगला परफॉर्म केला. म्हणजे असं होतं का की त्यांच्या बर्थडेट वरनं एक नंबर होता, कोणत्या नंबरचा आयपीएल आहे आणि त्यानुसार आपण जर्सी नंबर चेंज करू शकतो, सजेस्ट केला. बिलकुल. ओके. आणि त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जास्त येतो. आता बघा, तो क्रिकेटर आहे, इंटरनॅशनल क्रिकेटर आहे, नो डाऊट तो मेहनत करताय, प्रॅक्टिस करताय. जर्सी नंबर चेंज केला याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रॅक्टिस बंद केली. मेहनत आणि कर्म आपल्या जागेवर आहे, त्याला तुम्ही डिनाय नाही करू शकत. हा फक्त एक ऍडिशनल सपोर्ट आहे. जसा आता न्यूटनचा लॉ होता सर, की वेन 2 forces आर गोइंग इन टू द सेम डिरेक्शन, द बॉडी विल बी मुव्हिंग, बट 2 opposite forces आर पुलिंग द बॉडी, देन द बॉडी विल बी स्टेशनरी. तर एक नंबर इकडे चालला, एक नंबर इकडे चालला, एक नंबर इकडे चालला, मॅचच नाही आहे. त्याची बर्थ डेट वेगळी आहे, कॅलेंडर इयर वेगळा आहे आणि त्याचा जर्सी नंबर वेगळा आहे. तर सर्व फोर्सेस इकडे तिकडे खिचेल तर ते बॉडी स्टेशनरी राहील, काहीच नाही होणार. पण जेव्हा सर्व फोर्सेस एका डिरेक्शनला येईल ना, तर ते फ्लो होऊन जाईल, फ्लो होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हाय लेवलवरून जर लो लेवलवर फ्लो होताय, स्विम करताय, तुम्हाला एफर्ट नाही लागणार. तुम्ही आपोआप त्या पाणीच्या वहासोबत, जर अपोजिट डिरेक्शनला स्विम करा तर तुम्हाला खूप एफर्ट लागेल. तुम्ही पोहोचू शकाल पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत, बट एक्स्ट्रा एफर्ट लागेल. आणि जेव्हा तुम्ही त्या फ्लो मध्ये येता, एव्हरीथिंग फॉल्स इन टू प्लेस. तर ते काय होते, ते पाण्यासोबत तुम्हीच वाहत चाललाय, तुम्हाला काहीच करायला नाही लागत आहे. तर ते एफर्टलेस होऊन जातं. तर सेम पॅटर्न इथे आहे की जेव्हा तुम्ही असे नंबर वापरता जे तुमच्याशी कनेक्टेड आहे, त्या इयरशी कनेक्टेड आहे, तर तुम्हाला जास्त रिझल्ट मिळतात. तर हे आणि हे एवढे एक्झाम्पल सफिशियंट आहे, आय गेस, हे लोकांना समजायसाठी की, आणि हे हाऊ पॉवरफुल द न्यूमरोलॉजी इज, म्हणजे किती आपण त्याचा उपयोग खरं तर घेतलेला नाही आजपर्यंत, घेतच नाही लोक. तर काय होतं सर, हा जो शास्त्र आहे हा मोठे सेलिब्रिटीज जास्त फॉलो करतात. राईट. जे ऍक्टर्स लोक आहे, हे लोक आहे. आपण आयुष्मान खुराना हॅज ऍडेड डबल आर. ते त्यांनी त्याच्या फेवरेबल नंबरवर आणण्यासाठीच केलं, कारण की त्यांचे स्वतःचे फादर न्यूमरोलॉजिस्ट आहे. ओके. त्यांचे फादर न्यूमरोलॉजिस्ट आहे, तर त्यांनी हे लहानपणी. सर, एक खूप फेमस आय थिंक न्यूमरोलॉजिस्ट आहे संजय जुमानी अँड हिज सिस्टर, आय थिंक. येस. मला एक खूप कॉन्ट्राडिक्टरी प्रश्न विचारायचा आहे की हे दोघं खूप पॉप्युलर न्यूमरोलॉजिस्ट आहेत, त्यांचे वडीलही होते बहुतेक, पण त्यांच्या वडिलांच्या स्वतःच्या जीवनात तर प्रचंड स्ट्रगल दिसून येतं. असं का घडत असेल की ते स्वतःबद्दलच प्रेडिक्शन नाही करू शकले? याचा 2-3 विषय आहे. आता बघा, जसं की त्यांनी केलेलं असेल, पर्टिक्युलर केस स्टडी झाली बिलकुल, आणि त्यांनी केलेलं असेल, मला असं वाटते प्रेडिक्शन्स, पण ते त्याच्याशी इंटेन्सिटी त्याची कमी नाही करू शकले. आता जसं तुमच्या याच्यात जर प्रॉब्लेमॅटिक इयर लिहिलेलं आहे, कुठे ना कुठे ते प्रॉब्लेम जाणार. फक्त जर तुम्हाला माहित आहे तर यू विल बी मेंटली प्रिपेअर्ड फॉर दॅट. हाच आहे. आणि काही गोष्टी बदलू नाही शकत. इंटेन्सिटी मिनिमाइज करू शकतो काही उपायांथ्रू. बिलकुल. इंटेन्सिटी कमी होऊ शकते, पण टळू नाही शकत. फॉर एक्झाम्पल, आता जर एखाद्या व्यक्तीला जर इंजुरी होणार तर होऊ शकते की जर रोडवर झाली तर मेजर होईल, हेड इंजुरी होईल. पण जर घरात झाली तर एखादी डब्बा पडेल पायावर. इंजुरी झाली पण ते मेजर नाही झाली. तर जेव्हा तुम्हाला माहित आहे की असं काही आहे तर प्लॅनिंगसाठी वापरू शकता. आता लोकांना काय होतं सर, ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी हा जो विषय असतो ना, यांना असं वाटतं की यांनी मला सांगितलं माझ्यासोबत वाईट होणार आहे, तर हे तर डोक्यात ठेवतात. राईट. तर ते ना, जे तुम्ही मॅनिफेस्टेशन म्हणत होते, हे निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन झालं, हे ऑलरेडी ओढताय, अजून ओढताय. तर तुम्ही एवढे कॉन्शियस झाले की तुम्ही चांगले चालू पण नाही शकत आहे, तर अजून लागेल तुम्हाला. करेक्ट. म्हणजे जे नाही व्हायचं त्याच्या अजून 4 वेळा पडाल, अजून व्हायचं, ऍक्च्युअल इव्हेंट त्याचं नंतर होईल. तर याला हे जे गोष्टी आहे ना, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, याला तुम्हाला अशा अँगलने पाहावं लागेल की प्लॅनिंग काय करता येईल. तुम्हाला निगेटिव्हली विचार करून नाही प्लॅनिंग. फॉर एक्झाम्पल, जर हेल्थ इश्यू होऊ शकते, तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेऊन टाका, पण याचा विचार करत नका बसू की माझी तब्येत बिघडणार आहे. ह्युमन बॉडी आहे, कधी ना कधी तर बिघडणारच होती, ती यावर्षी बिघडत आहे. ह्युमन बॉडी येते तर सर्वांनाच होणार आहे. किंवा तुम्हाला रेस्पिरेटरी इश्यूज सांगितले तर तुम्ही स्मोकिंग करत असाल ते कमी करा. तुम्ही एक रुटीन चेकअप्स करून घ्या. तर याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकते. हे नाही की ते विचार करत बसा रात्रभर दिवसभर की मला असं होणार आहे. तर याला प्लॅनिंगसाठी. आता फॉर एक्झाम्पल, क्रिकेटर, आपण क्रिकेटवर बोलत होतो तर क्रिकेटचाच विषय घेऊ. एखादी प्लेअर आहे, त्याला 6 मारता येतोच म्हणून तो इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय, त्याला बॅटिंग करता येतेच. पण जर त्याला पहिलेच पिचचा आयडिया झाला की ही पिच स्लो आहे, इथे मी मागच्या वेळेस खेळलो तर ही पिच खराब आहे, ही थोडी स्लो आहे,
जर मी सुरुवातीला वरून मारायला गेलो तर आउट होऊन जाईल. तर तो पहिले सिंगल डबल घेऊन पहिले आयडिया घेऊन घेईल पिचचा, बाउन्सर येईल, सोडेल, वेळ घेईल, आणि मग जेव्हा त्याला वाटेल की आता मला कॉन्फिडन्स आला तो हिट करेल. ऍज सिम्पल ॲज दॅट. की असंच जर पॅटर्न, जर तुम्ही कुठली गोष्ट तुम्हाला माहित होत आहे की हा माझा फेवरेबल नंबर आहे तर त्याला वापरा, हा मला अनफेवरेबल नंबर आहे त्याला अवॉइड करा. असं करून आपण लाईफला प्लॅन करता येते. आणि जेवढे मोठे सेलिब्रिटीज आहे ना, जे यांचे मोबाईल नंबर, गाडीचे नंबर सिलेक्टिव्ह ठेवतात, जसे शाहरुख खान आपल्या प्रत्येक गाडीचे नंबर 555 ठेवतो, तर ते त्याच्या मागे रिझन आहे. खूप सारे पॉलिटिशियन आपल्या गाडीवर स्पेसिफिक सिंगल डिजिट नंबर ठेवतात, त्याच्या मागे हीच रिझन आहे. खूप सारे लोक आपल्या पिक्चरचं आणि मूवीचं नाव एक स्पेसिफिक अल्फाबेट वरून सुरू करतात. क्रिश, कहोना प्यारे. लोक ऑब्झर्व नाही करत, लोक पिक्चर पाहायला जातात, कधी ऑब्झर्व नाही करत. कोयला, राकेश रोशनची मूवी, कहोना प्यारे, के, क्रिश, के. राकेश रोशनच्या बाबतीत सर हे एक्झाम्पल किंवा एकता कपूरचं एक्झाम्पल खूप जास्त चर्चेत आलेले आहेत, तरी खूप लोकांना माहित नाही आहे की अरे हो यार हे नाव तर हर वेळेस के. कोयला, कोई मिल गया, कहोना प्यार है, काबिल, आता लेटेस्ट मध्ये काबिल होती, के सोडतच नाहीये ते. लोक पिक्चर व्हायला जाते पण हे कधी ऑब्झर्व नसेल केलं की. आता अजून एक सांगतो की क्रिश आली होती, कहोना प्यार आली, कोई मिल गया आली, मग क्रिश आली यांची, मग क्रिश 2 यायला पाहिजे होती, क्रिश 2 आलीच नाही, क्रिश 3 आली. द रिझन इज की क्रिश 2चं टोटल यांना फेवरेबल नाही चाललं होतं, तर यांनी क्रिश नंतर डायरेक्ट क्रिश 3 केलाय. बघून घ्या ते पॅटर्न. तर हे कोणी आपण एवढं सिरियसली कोणी बघत नाही ना, म्हणून त्यांना माहिती नाही. आणि आपण मग हे म्हणतो की मोठ्या लोकांजवळच पैसा जाते, त्यांनाच भेटते, आपल्याला भेटतच नाही. दे हॅव टेकन बेनिफिट्स ऑफ इट. आणि ट्राय करायला काय हरकत आहे, तुम्हाला नाव तर ठेवायचंच आहे ना, याच्या जागेवर हे नाव ठेवा. तुम्हाला गाडीचा नंबर तर घ्यायचाच आहे, थोडेसे 500,000 रुपये देऊन हा नंबर घेऊन घ्या, बुक करून घ्या, पहिलेच बुक करून घ्या. तुम्हाला मोबाईल असं तर नाहीये की चेंज करून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली ती. असं तर नाही की तुम्हाला हे म्हणते की मोबाईलच नका वापरू, असं तर नाही होत आहे. फक्त मोबाईल नंबर चेंज करा, गाडी नंबर हा वापरा ह्याच्या जागेवर. तर हे लोक हेच बेनिफिट्स उचलतात. जेवढी सेलिब्रिटीज आणि मेट्रो सिटी आहे, आपल्यासारख्या छोट्या शहरात किंवा छोट्या टाउन्स मध्ये याच्याबद्दल माहिती नाही. लगेच आहे ना आपल्या नावामध्ये काही चेंज करा, 4 जण, अरे तू न्यूमरोलॉजीनुसार केलंस का, ते असं आहे का, डू यू बिलीव्ह इट, आणि हंड्रेड्स ऑफ क्वेश्चन्स विल बी देअर. पण होऊ शकतं की त्या एक क्लास ऑफ सोसायटी आहे जिथे यांना ते कळलंय की हे सगळं एक्झिस्ट करतंय, आणि नाव दे डोंट क्वेश्चन दिस. तेच लोक फॉलो करतात ज्यांना अनुभव आलेला असेल. ज्याला अनुभव नाही आला तो कधी फॉलो नाही करत, तो सोडून देते. लाईफ मध्ये गोष्टी इरॅडिकेट होतात. कुठलाही सिस्टम, आपले पुराणे मोठे डब्याचे टीव्ही इरॅडिकेट झाले, तर ते एन्व्हायरमेंट होत गेलं ना. तर तसंच सेम जे गोष्ट आवडत नाही किंवा ज्या गोष्टीत तथ्य नसते ती इरॅडिकेट होते. मग न्यूमरोलॉजी आजपर्यंत इरॅडिकेट का नाही झाली, एस्ट्रॉलॉजी आजपर्यंत इरॅडिकेट का नाही झाली. खूप साऱ्या थेरीज आहे जे इरॅडिकेट झाल्या, आता लोक वापरत नाही झालं की ते नष्ट होतं. मग हे नष्ट का नाही झालं? इव्हन आपल्या जुन्या काळात पण ऋषी मुनी वापरायचे. इव्हन गौतम बुद्धांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना कोणी ऍस्ट्रॉलॉजरनी सांगितलं होतं की भाई एक तर हा खूप मोठा संत बनेल, नाही तर खूप मोठा राजा बनेल. हे तर प्रेडिक्शनच होतं ना, हे त्यांना सांगितलं गेलं होतं. म्हणूनच तर ते त्यांनी यांना दुःख नाही दिलं होतं, प्रोटेक्टेड ठेवलं होतं. तेही प्रेडिक्शन होतं आणि ते खरं पण ठरलंय. पण त्या काळात खूप चांगले आणि खूप एक्सपिरियन्स्ड लोक होते जे खूप परफेक्ट सांगायचे. आता ते राहिलं नाही, कारण की आता सर एवढं बेकार राहिलंय की आता असं येते की 2 दिवसात ऍस्ट्रॉलॉजी शिका, ऑनलाईन कोर्स, 2 तासात ऑनलाईन ऍस्ट्रॉलॉजर बना, 2 तासात हाय पेड न्यूमरोलॉजी क्लायंट घ्या. युट्यूबवर असे 100 व्हिडिओ आहे, हाऊ टू बिकम मिलेनियर विदिन 15 मिनिट्स. 100 सबटायटल असतील की 100 वेज ऑफ बिकमिंग मिलेनियर. तर सर हा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे काय होते की ऍस्ट्रॉलॉजर किंवा न्यूमरोलॉजिस्ट चुकला तर लोक काय म्हणते हे चुकीचं आहे, तो सब्जेक्ट चुकीचा नाही आहे. आता उदाहरण त्याला अॅनालाइज केलेलं बरोबर. आता रॉकेट सायन्स म्हणतो आता मी, मग मेजॉरिटी ऑफ जे मिशन आहे ते फेल का होतात? मेजॉरिटी फेल होतात. 10 पैकी 2 मिशन जातात. अपोलो यान 11वा अपोलो यान पोहोचलं होतं, त्याच्या आधी 10. तर मग का फेल होत आहे? मग तर तेही तर सायन्स आहे. तर सर प्रॉब्लेम काय की लोक काय एक्सपेक्ट करते की ऍस्ट्रॉलॉजर शुड ऑलवेज बी राईट. डॉक्टरला तो स्कोप आहे चुकी करण्याचा. तो 100 सर्जरी करेल, 80 सक्सेसफुल येईल, 10-20 मध्ये रिझल्ट नाही येणार. 100 पेशंट करेल, कुठल्याच डॉक्टरचे 100 पेशंट सॅटिस्फाईड नाही आहे, कुठल्याच डॉक्टरचे नाही.
इव्हन सर जे लोक आयटी फील्डमध्ये काम म्हणजे वी करतात, डोंट वॉन्ट टू गिव्ह अ चान्स टू दिस डिफरंट सायन्स, तर ते तुम्ही माइंडसेट बनवलाय की हे खराबच आहे, हे निगेटिव्हच आहे. कारण की याच्यात दोष काही जुन्या जे ऍस्ट्रॉलॉजरचे आहे, जे कमी शिकलेले, कमी वाले आहेत, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम Right. झालाय की इमेज खराब झाली. राईट. तर त्याच्यामुळे जबकि पण हे सर ऍस्ट्रॉलॉजर प्रत्येक फील्डमध्ये आहे. एखादा डॉक्टर आहे ज्याचं प्रॅक्टिसेस त्याने स्टडी करताना पण टाइमपास केला असावा किंवा नंतर त्याचं अनालिसिस बरोबर नाही आहे बिमाऱ्यांचं आणि मग तो भलते सलते मेडिसिन देतो. त्यातले 50% लागतात, 50% नाही लागत आहे. बिलकुल. देन वी डोंट क्वेश्चन दॅट डॉक्टर येस सो मच. म्हणजे सोसायटीत डॉक्टर म्हटलं की खूप मोठं त्याला एक ऑरा मिळतो, त्याला एक सोशल स्टेटस आहे, स्टेटस मिळतोय, अटेन्शन मिळत आहे. वॉन्टेड टू यूज दॅट वर्ड, अटेन्शन मिळतंय. पण ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा न्यूमरोलॉजी म्हणा, इथे खूप लवकर आपण जजमेंटल होतोय. म्हणजे जजमेंटल होण्याचं खूप एक विचित्र उदाहरण होतं बघा, पेटीएम. आता सगळ्यात बेस्ट आतापर्यंत भारतामध्ये ना ती सिस्टमच नव्हती जिथे युनिकॉर्न्स निघत होती. वी यूज टू गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ फॉरेन कंपनीज. आणि ज्यावेळी अचानक 50, 60, 100 युनिकॉर्न्स आले आणि पेटीएम ट्राईड टू पुट देअर शेअर्स इन टू, म्हणजे त्यांना आयपीओ ओपन करायचा होता, लगेच जजमेंटल, देखो कैसे गिर गया. अरे गिव्ह इट अ चान्स यार, वो तो इंडियन कंपनी थी, उस पे तो मत हसो. आणि ठीक आहे, बिझनेस रिलेटेड झालं थोडंसं स्टेटमेंट, पण एक इंडियन मेंटॅलिटीमध्ये आपण एखाद्या नवीन गोष्टीला किंवा ज्याला आपण ऐकून नाही आहे, ज्याला आपण अगोदर बघितलेलं नाही आहे, याला लगेच जजमेंटल खूप लवकर होतो. कारण की त्यांना त्याच्याबद्दल माहिती नाहीये ना. आता हर फील्डचा प्रोफेशनलला आपल्या फील्ड बद्दल माहित असते. त्याला आमच्या फील्ड बद्दल मे बी आता मसल्स बद्दल दुसऱ्या कोणाला माहित नसेल. आता इव्हन डॉक्टर्स मध्ये पण स्पेशालिस्ट असतात ना. कार्डिओलॉजीचं आम्हाला नाही समजणार, हार्ट स्पेशालिस्टलाच समजेल, आय स्पेशालिस्टला आयचं समजेल, तर तो त्या फील्डचा आहे. तर याचा अर्थ असा नाहीये की ते डॉक्टर, बाकी डॉक्टर खराब आहे ज्यांना आयच्या बद्दल माहिती नाही. ते त्याची स्पेशालिटी नाही आहे. तर सेम इथे आहे, तुम्हाला ते माहितच नाही आहे त्या ब्रांच बद्दल, की ही ब्रांच मध्ये एवढ्या गोष्टी आहे की एवढं जर्सी नंबर धोनी 7 का घालतो, ते रॅन्डमली भेटलेलं नाहीये. त्याला तो अनुभव आला म्हणून त्यांनी ते वापरलं आणि म्हणून त्याला रिझल्ट जास्त मिळाले. तर धोनीला आपण किस्मतचं धनी म्हणतो ना, त्याच्यात खूप मोठा रोल त्याच्या जर्सी नंबर 7चा आहे. इव्हन ज्यांनी, जर आताही आपले व्ह्युअर्स हा व्हिडिओ बघत असेल ना, ज्यांनी तो पिक्चर पाहिला ना, एम एस धोनी जो आला होता, त्या पिक्चर मध्ये वारंवार 7 नंबर दाखवलाय पण कोणी नोटीस नाही केला. वारंवार दाखवलाय. त्यांनी जे त्याचा पहिले जे अपार्टमेंटमध्ये तो राहतो ना, क्वार्टरमध्ये, जेव्हा अनुपम खेर त्याचा फादर दाखवलाय आणि त्या क्वार्टरमध्ये राहतो, त्या क्वार्टर नंबरचं टोटल 314 दाखवलाय. 3+, 412 असं काहीतरी आहे, टोटल 7 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे रूम नंबर दाखवला, जेव्हा ती साक्षी त्याला भेटायला येते, तर ती 304 नंबरची रूम आहे. जेव्हा तो डोअर खोलते ना, तिथे बाहेर 304 लिहून, दॅट इज 7. एवढं बारीक सर तुम्ही बघाल ना, कारण की तर त्याला सर टीम इंडियाचा एन्व्हलप येतो, त्या एन्व्हलपवर 60601 लिहून राहते. ओके. तर ते 7 आहे. त्याला गळ्यात 7 नंबरचं लॉकेट दाखवलेलं आहे. तो फोनवर बोलतो पाकिस्तानवरून आपल्या फादरशी, त्याच्या गळ्यात 7 नंबरचं लॉकेट घातलेलं आहे त्याने. कोणी नोटीस नाही केलं. आणि कोणी कसं करेल. तर हेच आहे की तुम्हाला माहिती नाहीये, पण ते आहे जगात. तर आपल्याला, मलाही खूप साऱ्या गोष्टी, आता बेनफर्ड्स लॉ तुम्ही नाही ऐकला होता. नाही, मी कधीच. ठीक आहे ना. तर मी पण कधी ना कधी तो ऐकलाय किंवा वाचलाय किंवा बघितलाय. तर मी पण पहिले नाही बघितला होता. तर दॅट डझंट मीन की तो लॉ नव्हता. दॅट डझंट मीन की ते वर्क नाही करत. सो एक सर ह्यात एक म्हणजे वेगळा एक प्रश्न अजून जनरेट होतोय डोक्यात. युनिव्हर्स, इज इट लाईक, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, ओके, इज युनिव्हर्स इज ऑलवेज सेंडिंग अस सम सिग्नल्स की तुम्ही इथे चुकता आहात किंवा तुम्ही बरोबर आहात, किंवा तुम्हाला थोडंसं डेजावू टाईप मध्ये की पुढे काय होऊ शकतं, आणि हे जे युनिव्हर्सने सेंड केलेले सिग्नल्स आहेत ते आपण न्यूमरोलॉजी थ्रू डिकोड करतोय. म्हणजे त्याची जी भाषा आहे, युनिव्हर्सची जी भाषा आहे, हे डिकोडिंग आहे, किंवा आपण म्हणू देवाने डेटीज असतील, वेगळ्या वेगळ्या लेअर्स मधले डेटीज असतील, त्यांनी दिलेले सिग्नल्स आहेत आणि हे आपण न्यूमरोलॉजी थ्रू डिकोड करतोय. इज इट सो? एक्झॅक्टली. कॅन वी एक्सप्लोर दिस? येस, वी कॅन गो डीपर इन टू दिस. जसं फॉर एक्झाम्पल, युनिव्हर्स तुम्हाला सिग्नल देतो. युनिव्हर्स आपल्याला ऑलरेडी, जसं मी म्हटलं की आपल्या बाहेर युनिव्हर्स आहे, आपल्या अंदर युनिव्हर्स आहे.
तुम्ही गुड बॅक्टेरिया आणि गटवाला बॅक्टेरिया ऐकला असेल. बॅड बॅक्टेरिया, डॉक्टर पॉल इज व्हेरी फेमस इन दॅट. सो गट फिलिंग एक विषय आहे की गट सांगतो आपल्याला की गट फिलिंग येते. खूप लोकांनाही खूप स्ट्रॉंग गट फिलिंग येते. जसं धोनीचं उदाहरण घेऊ, त्याला स्ट्रॉंग गट फिलिंग आली की मी आता स्पिनरला लावेल, इकडे विकेट जाईल, तो फिल्डरला इकडे सरकवतो, तिकडे स्पिन टाकतो आणि विकेट आउट होते. असं खूपदा झालेलं आहे. हे क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे लोकांनी, जे क्रिकेटची जाणकार आहे त्यांनी पाहिलेलं आहे. तसंच खूप लोकांना पण गट फिलिंग होते. अच्छा, की मला डेजावू इफेक्ट. डेजावू थोडा डिफरंट झाला, त्याच्यावर आपण बोलूया. गट फिलिंग मध्ये सर आता फॉर एक्झाम्पल एकदा मी माझाच एक्झाम्पल देतो. मी खूप जास्त बिलिव्हर आहे गट फिलिंग आणि इंट्युशनचा. जर मला इंट्युशन मिळेल की पंकज सर सोबत रेकॉर्ड नाही करायचं तर मी नाही करणार. अच्छा, ठीक आहे. तर गट फिलिंग सांगतो. आता एकदा काय झालं होतं सर, माझं इनलॉजचं घर माझ्या सिटीमध्ये, आपल्याच सिटीमध्ये. तिथे जायसाठी 2 टर्न आहे मला. एक राईट साईडनी मारून मी मेन रोडवरून येऊ शकतो आणि लेफ्ट साईडनी शॉर्टकटनी पण येऊ शकतो. जनरली मी शॉर्टकट प्रिफर करतो. त्या दिवशी एका दिवशी ते शॉर्टकट करताना माझ्या मनात एक हे आलं की इधर से मत पलट, इधर से मत पलट, इधर से मत पलट. मी ऐकलं नाही ते गट फिलिंग. मी लॉंग कटवर गेलो. ठीक आहे. मला ही निगेटिव्ह फिलिंग आली की इधर से मत पलट, म्हणजे तरी मी तिकडे गेलो. मी लॉंग कट नाही गेलो, शॉर्ट मध्येच गेलो. तिथे सर एक सडनली, आता माझ्या गाडीत, माझ्या कारमध्ये माझी बच्चू बसून होती सीट बेल्ट वगैरे लावून, पण तिने मला ना आवाज दिला 2-4दा. तर मी तिच्याकडे जस्ट पाहिलं आणि समोरून ना एक गाडी सडनली थांबून गेली. म्हणजे भर स्पीडवाल्या रस्त्यावर त्याने एकदम इन्स्टंट ब्रेक मारला आणि तो माझ्या बिलकुल, गाडी त्याला बिलकुल टच होऊन निघाली. पण ते लकीली मला ते मेजर नाही झालं, बस टच झाली गाडी. तर मला ते त्या दिवशी पहिलेच वारंवार वाटत होतं की इकडून नाही झालं पाहिजे, आज इधर से जाना चाहिए. पण मी ऐकलं नाही. मी त्या फिलिंगला दाबलं. मी माझ्या लॉजिकल माइंडवर गेलो की अरे नाही, इधर से जाते, शॉर्टकट ही तो है. पण ते ऐकलं असतं. मोस्ट ऑफ द टाइम्स नाही का मूवी मध्ये बडे रोमॅन्टिक डायलॉग्स असतात, अपने दिल की सुनो, अपने दिल की सुनो. इज इट लाईक गट फिलिंग? बिलकुल. आणि सर लहानपणापासून या गट फिलिंग असतात आणि या सर्वांमध्ये असतात, सर्वांमध्ये असतात. कोणात कमी, कोणात जास्त, पण सर्वांमध्ये असतात. आपण त्याला दाबतो बिकॉज ऑफ अवर लॉजिकल माइंड. आता जर आपण बोललो की इंट्युशन, गट फिलिंग, जेव्हा अर्थक्वेक येणार राहते ना, अॅनिमल्स काय करतात सर? हो, त्यांना कळतंय, म्हणतात पक्ष्यांना कळतंय, डॉग्सला कळतंय. कसं कळतं? मे बी कॅचिंग अप सम व्हायब्रेशन्स. दिस इज द पॉइंट. व्हायब्रेशन्स ते कॅच करताय, आपण का नाही करताय? आपल्याला यायला पाहिजे. आपल्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस स्ट्रॉंग नसते. आपण सेन्सेसला दाबतो आपल्या लॉजिकल माइंडनी. अच्छा, की व्हायब्रेशन होत आहे, ते वॉशिंग मशीनचं असेल. ओके, व्हायब्रेशन होत आहे, हलकासा डिफरन्स फील होत आहे, निगेटिव्ह भीती वाटत आहे, पण मे बी माझी बायको येत आहे, तिची भीती असेल, तिला माझ्या फोनचा कोड सापडला असेल. तर ते आपण ना, आपले जे एवढे सारे आपण ना खूप गुंतलेले खूप साऱ्या गोष्टीत, तर त्या गुंत्यामुळे आपण तेवढ्या क्लॅरिटीने ते ऐकू नाही शकत. कारण की आपलं जे चित्त आहे ना, ते शांत नाहीये. अॅनिमल्सचं ते शांत आहे, कारण की त्यांना कपडे कोणते घालू ही चिंता नाहीये. त्यांना मी आज पैसे कुठून कमवू हे चिंता नाहीये. त्यांना बच्चूसाठी आज मी हे कुठून आणू हे चिंता नाहीये. म्हणजे हे टीव्ही कोणता लावू, नेटफ्लिक्सवर काय पाहू ही चिंता नाहीये. तर त्यांचं चित्त थोडं शांत आहे, म्हणून ते लवकर. फॉर एव्हरी इव्हेंट हॅपनिंग और इफ दॅट इव्हेंट इज गोइंग टू मेक अ ह्यूज इम्पॅक्ट, युनिव्हर्स ऑलवेज गिव्स यू सम काइंड ऑफ अ सिग्नल. पहिले देऊन देतं सिग्नल. ओके, ते एकतर आपण कॅप्चर केलं नाही, आपण खूपदा नाही करत. हे तर झालं आपण इंट्युशनचा मॅटर झाला. पण बॅक टू दॅट न्यूमरोलॉजी पार्ट, की या सिग्नल्सला डिकोड करण्याचं एक कॉमन मॅन याला कसं काय म्हणजे आत्मसात करू शकतो? यू आर एक्सपर्ट, तुम्ही स्वतःच्या लाईफ बद्दल तेवढे अवेअर असाल, तुम्ही करून घ्याल. पण मला करायचं आहे, माझ्या मित्राला करायचं आहे, आणि ही वॉन्ट्स टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ ऑल दिस थिंग्स. बिलकुल. तर आता पहिले इंट्युशनवाला आपण थोडा विषय, तर खूप लहानपणापासून खूप साऱ्या जे आज आता 30 मध्ये 40 मध्ये असेल जे लोक, त्यांना अनुभव आला असेल की खूप लहानपणापासून त्यांना वाटत होतं की मी हे बनायला पाहिजे, किंवा मी रायटर बनायला पाहिजे, किंवा मी हे बनायला पाहिजे, मी क्रिकेट खेळायला पाहिजे, किंवा मी सिंगिंग करायला पाहिजे. त्याच्यातल्या अर्ध्या लोकांनी ज्यांनी ते परस्यू केलंय, ज्यांनी ते ऐकलंय लहानपणापासूनची गट फिलिंग, ते लोक आज सक्सेसफुल असेल. आणि ते जर फ्लॅशबॅक मध्ये जाईल ना, ते त्यांना जर आठवणी जुन्या काढतील, तर त्यांना आठवेल की हो यार, मला लहानपणापासून वाटायचं की मी हे सर्वात बेस्ट करू शकतो, आणि आज ते सक्सेसफुल असेल. आणि जे लोकांनी ते ऐकलं नाही ते दबलेले. तर हे युनिव्हर्स जे सिग्नल्स देते ना. सर, मला हा एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मोस्ट ऑफ द टाइम माझ्यासोबत इंटरॅक्ट करणारी जी पब्लिक असते ना, ती असते 14-15 इयर्स एज ग्रुपची.
आणि 99% लोक ना सर कन्फ्युज्ड असतात की मी कशामध्ये चांगलं एक्सेल करू शकेल. बहुतेक त्यांना गट फिलिंग नसते की दाबलेली असते सर. अशा केसमध्ये तुम्ही हेल्प करू शकतो आपण. ओके. तर आता काय असतं की न्यूमरोलॉजी म्हणजे शुड दॅट स्टुडंट लेट्स कॉल हिम अ स्टुडंट, तो 10th मधनं 11th मध्ये येतोय, शुड ही विजिट सायकेट्रिस्ट फॉर सायकोमेट्री टेस्ट, or should he visit astrologer or a numerologist for this kind of a prediction, or should he do it should he go to both people? दोघांजवळही जायला पाहिजे. प्लस त्याच्यानंतर जे त्याला काही दिवस ऑब्झर्व केल्यावर जेव्हा वारंवार एखादी गोष्टीचं अजून इंट्युशन आलं ते कंटिन्यू करायला पाहिजे. कारण की दोन लोक दोन अलग अलग ओपिनियन पण देऊ शकतात. होऊ शकते ऍस्ट्रॉलॉजर काही वेगळा सांगेल, होऊ शकते मी न्यूमरोलॉजिस्ट ऍज अ कोणी काही वेगळा सांगेल. बट याच्यात सर्वात महत्वाचं आहे त्याचं स्वतःचं गट फिलिंग आणि इंट्युशन. त्याला लहानपणापासून त्या गोष्टीकडे कल वाटताय का, इंटरेस्ट येत आहे का, आणि कॉन्फिडन्स येत आहे का की मी याच्यातच चांगला करू शकतो. आणि हे खूपदा कोणाला लेट रिअलाइज होतं. कोणाकोणाला लेट रिअलाइज होते कारण की यंग एज जे आहे ते इन्फ्लुएन्स करते पॅरेंट्स. तू हेच कर, तू हेच बन, तू हेच कर, तू कॉमर्स शिक, तू हेच शिक, तू हेच शिक, असे खूप लोकांसोबत झालेलं आहे. त्याच्यामुळे ते काय आहे की तुम्हाला आतून जे फिलिंग येतं त्याला बाहेरून एवढे कव्हर लावलेलं आहे की ते दबूनच आहे. त्याला डब्बे लावलेले आहे, कव्हर. आई हे म्हणताय, बाबा ते म्हणताय, भाऊ ते म्हणताय, ताई ते म्हणताय, मित्र हे म्हणताय, कव्हरिंग. तो जो मधातला जो मेन पार्ट होता तो अजून डब्यात अंदरच आहे. जोपर्यंत वरच्या लेयर्स खुलणार नाही, आणि ते केव्हा खुलणार, जेव्हा तो थोडासा मॅच्युअर्ड होईल आणि त्याला स्वतःला समजेल की मला हे यांचं नाही ऐकायचं, मला स्वतःचा दिमाग लावायचा, तेव्हा हे लेअर खुलेल. तर खूप लोकांच्या बाबतीत हे लेट होते. तर हा एक प्रॉब्लेम होतो. प्लस पण न्यूमरोलॉजी हे तुम्हाला डेफिनेटली गाईड करू शकते की कोणती फील्ड तुम्हाला जास्त सक्सेसफुल आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण जाऊया की जगातले जेवढी आर्टिस्ट आहे, आता 8 हा नंबर मूनशी कनेक्टेड मानला जाते, हा नंबर 2 शी कनेक्टेड मानला जातो. नंबर 2 आणि नंबर 7 हे आर्टिस्टिक नंबर्स काउंट होतात न्यूमरोलॉजीमध्ये. आता 2ला जर लिहायला गेलं तर थोडं आर्टिस्टिक वेने जे असं लिहिलं ना, तर थोडंसं आर्टिस्टिक वे मध्ये जाते. तर नंबर 2 चे जेवढे जगातले जेन्युइन आर्टिस्ट आहे ते सब नंबर 2 आहे. ओके. अमिताभ बच्चन 11 बॉर्न, 1+1 2. शाहरुख खान 2nd बॉर्न 2. मायकल जॅक्सन लिजेंड इन द डान्स 29 बॉर्न 2+9 11. दिलीप कुमार, राजेश खन्ना, त्याच्यानंतर शाहरुख खान झालं, धर्मेंद्राचा भाग्यांक झाला. सर बरेच म्हणजे काय एक आर्ग्युमेंट मध्ये येऊ शकतं की लोक 100 सक्सेसफुल ऍक्टर्स आणि त्यातले तुम्ही 10 काढले किंवा 15 काढले किंवा 20 काढले, असं तर 7चं पण येत असं तर 5चं पण येत असं तर 8चं पण. बिलकुल. पण जे लिजेंड आहे या फील्डचे, मायकल जॅक्सनला कोणी ओव्हरकम नाही करू शकत. हा, डेफिनेटली. नो वन कॅन इव्हन ओव्हरकम अमिताभ बच्चन और शाहरुख खान. ठीक आहे. आता जे लोक, आता सिद्धू मुसेवालांची डेथ झाली, त्यांच्याबद्दल हेच म्हणतात, जे त्यांचे फॉलोअर आहे, फॅन आहे, त्यांना माहिती आहे की त्यांचं म्युझिक किती अट्रॅक्टिव्ह आणि किती सुदिंग होतं, किंवा ते त्याच्याशिवाय कोणाला ऐकत नाही, किंवा जे त्यांना. तर ते नंबर 2 होते. तर ते लिजेंड आहे काही फील्डमध्ये जे नंबर 2 वाले. बाकी लोक असेल नो डाऊट, बाकी नंबरवाले पण असू शकते, पण हे लिजेंडरी आहे. हे जे आहे, जसं आता आपण महानायक आपण अमिताभला म्हणतो, त्याच्यानंतरचा सुपरस्टार आपण शाहरुखला म्हणतो, यांच्या आधी दिलीप कुमारला म्हणायचे, तर दिलीप कुमार वॉज नंबर 2. अजून ऍक्टर होते ना दिलीप कुमारच्या जमान्यात, पण जे त्यांनी अचीव्ह केलं ते बाकी नाही केलं. मग अमिताभने जे अचीव्ह केलं ते कोणी नाही केलं. आता शाहरुख जे करतोय ते त्याच्या, बाकी पण आहे, सलमान खान आहे, आमिर खान इज ऑल्सो डुईंग वेल, बट जे शाहरुख म्हणजे त्याच्या हार्टची जास्त तारीफ होते. भले तो ओव्हर ऍक्टिंग बी करेल तरी पण त्याच्या हार्टची तारीफ होईल. नाही, त्याचं क्रेज आहे सर. म्हणजे असं वाटायचं की आपल्याच जनरेशन मध्ये आहे जवान मूवी बघायला. नेक्स्ट जनरेशन. माझी मुलगी शी माइट बी 6 years old, पण आउट ऑफ एव्हरीथिंग शी चोज नाही शाहरुखचा. म्हणजे तिने ज्यावेळी तो जवान बघितला ना, ती खूप छोटी, तिला ते माहितही नाही की शाहरुख हॅड दॅट स्टारडम अँड ऑल, पण आता ती शी इज अ फॅन ऑफ SRK. तर ते रिझन काय आहे की सर या नंबरमध्ये ते त्याच्यासाठी बॉर्न आहे आणि त्यांनी त्याला फ्लरिश केलं, म्हणून ते त्याच्यात जास्त रिझल्ट मिळाले. तर ते असे आता नो डाऊट तुम्ही म्हणाल रे माझ्या घरी पण मुलांना 2 वाला बच्चू आहे, माझ्या घरी पण आहे, माझ्या हे तर नाही बनवून राहिले काहीच. काय होते, पॅरेंट्स त्यांना क्लासेस किती दिवस जाऊ देते. त्यांनी ड्रॉइंग मध्ये चांगले असेल, आता जो हा पॉडकास्ट बघत असेल ना, त्यांच्या घरी ज्यांच्या घरी 2 वाले बच्चू आहे, 2, 11, 20, 29 बॉर्न असेल, तर डेफिनेटली ड्रॉइंग मध्ये चांगले असू शकते, म्युझिक मध्ये चांगले असेल, डान्स मध्ये चांगले असेल, आणि हे त्यांच्या पॅरेंट्सलाही माहित आहे, पण ते फक्त समर क्लास पुरतच त्यांना क्लास लावते. तर मग फ्लरिश कसं होणार?
पॉइंट आहे की तुम्हाला टॅलेंट वेगळा आलाय, पण त्याला तुम्हाला शार्प तर करावं लागेल, फलिष्ट करावं लागेल. मेंटॅलिटी रिस्ट्रिक्ट्स यू की अर्निंग ऑपॉर्च्युनिटी आर्टिस्टिक फील्ड मध्ये कमी आहेत. म्हणजे नंबर गेम मध्ये जर का बघितलं तर अगेन कमिंग टू नंबर, की सायन्स इज द, म्हणजे मॅथ्स आणि सायन्स ज्याला येतं ना, ही इज कन्सिडर्ड व्हेरी हायली इंटेलिजंट पर्सन. पण ज्याला मॅथ्स सायन्सनी आर्ट्स येतंय, लँग्वेज मध्ये तो चांगला आहे, तर त्याला ना तेवढं रिस्पेक्ट येत नाही. म्हणून बघा, मार्क्स विचारले ना की मॅथ्स आणि सायन्सचे विचारणार, तो सांगेल ना इंग्लिशमध्ये मला 98 आहे, हिस्ट्री जिओग्राफी मध्ये 95 आहे, मॅथ्स मध्ये 65 आहे, त्याची इज्जत नाही होत. अर्धे स्टार्स याच्यातच दबले अर्धे स्टार्स याच्यात दबले. कारण की काय होतं, आता मी तुम्हाला उदाहरण देतो. एखादी मुलगा जर स्पोर्ट्स मध्ये चांगला असेल, माझ्या समोरचाच असं तर नाही होतं की आपण पेरेंट्सला टोंटिंग करत बसलोय, नाही, पण सर जे टॅलेंट देतं ना, डार्क रियालिटी विथ माझ्या टीचर सारख्या इज माय ओनली डिफरन्स. पण सर ही रियालिटी आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी एक जे पीटी टीचर्स असतात ना डिस्ट्रिक्टचे, त्यांना एक दिवस फिजिओथेरपी बद्दल लेक्चर होतं. डिस्ट्रिक्ट यांनी ऑर्गनाईज केलं होतं. जे डिस्ट्रिक्ट कमिटी असते स्पोर्ट्सची, जे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर असते, त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. त्यांच्या याच्यात एक मुलगा, एक टीचर मला लास्ट मध्ये सर्व लेक्चर झाल्यावर बोलला की सर माझ्याकडे पण असाच एक स्टुडंट होता स्पोर्ट्समध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी, आणि मी शुअर होतो की तो स्टेट नाही तो इंडिया खेळेल. पण याच्या वडिलांनी अभ्यासासाठी, कारण की तो हुशारही होता, त्याला जसंच 9वी पर्यंत आलं त्याने स्पोर्ट्स सोडून दिलं, कम्प्लिटली सोडलं, तो गेला. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. नो डाऊट तो 90% वाला असेल, तो 95% घेईल, तो 12वीत मेरिटही येईल, पण तुम्ही गॅरंटी देऊ शकता का की तो खूप चांगला सक्सेसफुल होईल? मेरिटवाले आपल्यासोबतही खूप सारे लोक होते, आज ते कुठेच नाहीये. मे बी तुम्ही मी चांगलं काम करतोय त्यांच्यापेक्षा, मे बी जास्त सक्सेसफुल आहे. असे खूप मुलं आहेत की जे 90 अबोव्ह होते, पण ते आज कुठेच नाही आहे. काहीला गव्हर्नमेंट जॉबच नाही भेटला, कारण की युअर 90% कॅन नॉट गिव्ह यू गॅरंटी टू गेट अ गव्हर्नमेंट जॉब. नाही देऊ शकत. तुम्हाला पुन्हा त्याची वेगळी एक्झाम क्रॅक करायची, तुम्हाला इंटरव्ह्यू पण द्यायचाच आहे. खूपदा तुम्ही किती ब्रिलियंट असाल, पण इंटरव्ह्यूचा कॉन्फिडन्स नसेल, तुम्ही रिजेक्टेड आहे. आणि सर खूपदा असं होते ना की 2 सेम पर्सेंट वाले लोक असेल, पण जागा एकच असेल चूज करायसाठी, तर मग खूपदा ते लकीली आपण म्हणतो ना हार्ड लक म्हणतातच, मग टॉसवर चाललं जाते. तर ते तसंच सेम आहे की तुम्हाला जे तेव्हा भेटणं आहे, तर ते खूपदा आपण न्यूमरोलॉजीने गेस करू शकतो. आणि हे जे आता आपण या विषयावर होतो पॅरेंटच्या, की भाई तो स्पोर्ट्सवाला, तर जर 90% घेतले त्या मुलांनी, 95 घेतले, तरी तो गव्हर्नमेंट जॉबची गॅरंटी नाही ना. पुन्हा त्याला प्रोसेस द्यायचीच आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे, एंट्रन्स द्यायची, युपीएससी द्यायची, एमपीएससी द्यायची. गेला असता तर मे बी गव्हर्नमेंट कोट्यातून जॉब लागला असता. हाच माझा विषय होता. आता आपल्याच कडला, माझ्याच नाव नाही घेऊ आपण कोणाचं, एक प्लेअर होता जो बिलकुल ढ एक्झाम अभ्यासात, पण तो क्रिकेटमध्ये चांगला होता. तो स्टेट लेवल खेळला, तो इंडिया अंडर-23 खेळला, त्याला इन्कम टॅक्स मध्ये डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटली आहे, आणि चांगल्या पोस्टवर, आणि त्याला जॉबला जाई नाही लागत. तो अर्धा टाइम क्रिकेट खेळतो, बिकॉज इज प्लेइंग, करंटली प्लेइंग. तर रणजी ट्रॉफी पॅशनही फॉलो झालं, त्याला ती जॉब सिक्युरिटी पण मिळाली. तर खूपदा हे चुकीचा समज आहे की फक्त अभ्यास करूनच जॉब भेटते. सर असे खूप उदाहरण आहे. माझा एक स्वतःचा एक पर्सेंटेज कमी असतं ना सर, म्हणजे अमाऊंट ऑफ पीपल जे गेटिंग सिलेक्टेड थ्रू स्टडीज आणि नंबर ऑफ पीपल गेटिंग सिलेक्टेड थ्रू स्पोर्ट्स कोटा, या डिफरन्समुळे बहुतेक मास मेंटॅलिटी कन्वर्ट झालेली असू शकते. दॅट इज माय टेक ओव्हर दिस. दॅट मे बी रॉंग. बिलकुल. आणि हा आता कोणी कशात चांगलं करू शकते हे आपल्याला न्यूमरोलॉजी गाईड करू शकते. हे तर आपण आता या अँगलवर विचार केला की फक्त अभ्यासाने काइंड ऑफ सायकोमेट्री टेस्ट. बिलकुल, हा तसाच टेस्ट आहे. हा तशा प्रकारचा आहे. तशाच प्रकारचा. सर ह्याच्याशी जुळून एक येतं, म्हणजे बऱ्याचदा सायकोमेट्री टेस्ट सांगू शकते की तुमचं डोकं ह्याच्यामध्ये शार्प आहे, आणि न्यूमरोलॉजी सांगत असेल की तुमची तकदीर ह्याच्यामध्ये चांगली आहे. असंच आहे ना ते कुठेतरी. बिलकुल. इज इट लाईक हे सगळं तकदीर किंवा पण लक फॅक्टर जो आहे तो कुठेतरी कर्म, पास्ट लाईफ ज्याला आपण म्हणू, म्हणजे मेनी पीपल मे बिलीव्ह इट और मे नॉट. वन थिंग इज, तुम्ही फिजिक्सचा लेक्चरर आहे, त्यानंतर जेव्हा मी कर्म किंवा हे सगळं बोलतो, तर मला बऱ्याचदा असं एक इंटरनली काही कॅल्क्युलेशन्स माझ्या माइंडमध्ये चालू असतात की ओके, फिजिक्स सुद्धा कुठेतरी जाऊन इथे कनेक्ट होईल. ते आज मी करू शकलेलो नाही किंवा अजून कोणी करू शकलेलं नसेल, पण कुठेतरी फिजिक्स पण जाऊन कर्मशी, त्याच्याशी जुडलेल्या व्हायब्रेशन्सशी, बिकॉज आय वॉन्ट टू एक्सप्लोर दिस लिटल बिट. तुम्ही जेव्हा पण काही ऍक्टिव्हिटी करता ना, त्या ऍक्टिव्हिटी सोबत काहीतरी थॉट्स असतात, आणि एव्हरीथिंग हॅज अ व्हायब्रेशन. व्हायब्रेशनला एक फ्रिक्वेन्सी असते,
फिजिक्सचाच कॉन्सेप्ट आहे की सिमिलर फ्रिक्वेन्सीचा सिग्नल समजा मी जनरेट करतोय आणि बाहेर कुठेतरी आहे, तर ते एकामेकाला कॅचअप करतील. दिस इज कॉल्ड एज रेझोनन्स. जसं आपला टीव्हीचा अँटेना वर्क करतो. टीव्हीचं आपल्याला समजा एक पर्टिक्युलर चॅनल लावायचं आहे, लेट्स से झी न्यूज लावायचं आहे, तर झी न्यूज सोबत हजारो फ्रिक्वेन्सीजचे, हजारो न्यूज चॅनलचे सिग्नल एअरमध्ये ब्रॉडकास्ट केलेले आहेत. पण ज्यावेळी आपण एक तो नंबर रिमोट थ्रू टीव्हीला देतो, तर आपल्या टीव्हीचा अँटेना सेम फ्रिक्वेन्सी जनरेट करते जी झी न्यूजची असेल आणि देन दे कॅचअप. दॅट इज हाऊ द सिग्नल. माझं खूप काम सोपी करून दिलं. हेच गोष्ट न्यूमरॉलॉजी मध्ये. आता मी तुम्हाला याचं उदाहरण देतो. जे लोक हे पॉडकास्ट बघत असेल किंवा जे ते लोक टॅली करून बघू शकतात. ही माझी स्वतःची पर्सनल रिसर्च आहे की जोपर्यंत नंबर मॅच नाही, जसं तुम्ही म्हटलं की ती फ्रिक्वेन्सी मॅच नाही तोपर्यंत तो चॅनल नाही लागत. तसंच जोपर्यंत नंबर मॅच नाही होत ना तुमचं लग्न नाही होत. ओके. दोन व्यक्ती जवळ सर आता 40s मध्ये येऊन लग्न जुळत नाहीये, त्यांना लगेच त्यांना बिलकुल ते लावायला पाहिजे. तर आता ज्यांचे झालेले आहे लग्न त्यांनी आता पेन पेपर काढावा. त्यांनी आपली बर्थडेटचं टोटल करावं. फक्त बर्थडेट म्हणजे जर तुम्ही 10 बॉर्न आहे, 19 बॉर्न आहे, 28 बॉर्न आहे तर 2 आणि 8 10, त्याचा सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट झाला तो तुमचा मुलांक झाला. जर 29 बॉर्न आहे तर 2 आणि 9 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2, 2 तुमचा मुलांक झाला. जर 31 बॉर्न आहे तर 3 आणि 1 4 म्हणजे 4 तुमचा मुलांक झाला. मग दुसरा नंबर असते भाग्यांक. तर तारीख प्लस महिना प्लस वर्ष, तर त्याचं पूर्ण ग्रँड टोटल करा आणि त्याचा एक दुसरा नंबर. तर हे तुमचे बेसिक 2 गाडीचे 2 नंबर निघाले. म्हणजे तुमच्या चाकात 2 चाकात आणि भाग्यांक. आणि मग आता तुमच्या वाईफसाठी थोडस एक त्याला सिम्प्लिफाय करतो. फक्त बर्थ डेट, लेट्स से 26 इज द बर्थ डेट, तर 2 + 6 8 इज अ मुलांक. त्याला आपण ड्रायव्हर नंबरही म्हणू शकतो. आणि 26 10 80 1987 असेल. ह्या सगळ्याचं जर का तुम्ही ऍडअप केलं तर दॅट इज अ भाग्यांक. ठीक आहे सर, ही ऍड करायची एक वेळा प्रोसिजर, एक वेळा विवर्स. जसं आता 1909 1987 बॉर्न आहे कोणी, तर 1 आणि 9 10, 10 आणि 9 सप्टेंबरचे 9 ते 19 झाले. 19 + 1987 चा 1, 19 आणि 1 20, 20 आणि 9 29, 29 आणि 8 झालं आपलं 37 आणि ग्रँड टोटल करायचे. 29 आणि 8 वुड बी 37. ठीक आहे. 37 + 7, 37 + 7 is 45. 44. 44 is 4 + 4 8. 8 हा तुमचा भाग्यांक झाला. स्टार्टिंगला पूर्ण ग्रँड टोटल करायचे. तर हा झाला पॅटर्न. आता जे लोक हे बघत आहे त्यांनी आपले 2 नंबर काढायचा, मुलांक आणि भाग्यांक, आणि वाईफचा काढायचा. कुठे ना कुठे त्यांचा मॅच होऊ शकते. याची बर्थ डेट 1 असेल तर यांचं ग्रँड टोटल 1 असेल. राईट. होऊ शकते यांचा भाग्यांक 4 असेल तर यांचा मुलांक 4 असेल, किंवा मग यांचा मुलांक सेम असेल, 1-1 वाले असेल. आता लव्ह मॅरेज मध्ये पण मोस्टली 2 नंबर पैकी 1 नंबर मॅच होते तेव्हाच लोक क्लोज येतात. म्हणजे बिकॉज ऑफ फ्रिक्वेन्सी. प्रॉस्पेक्टिव्ह जे ब्राइड्स आहेत त्यांना हे आपण सांगायला पाहिजे का की चीज पटेल तुमची बर्थडेट आणि वाईफची बर्थडेट मनात कॅल्क्युलेट करा. ओके. आणि त्यांचं टोटल बघा. आणि तुमचं बघा. 2 पैकी 1 नंबर मॅच होतो का? एक तर तुमचा मुलांक नाही तर भाग्यांक. इट इज मॅचिंग. आता इथे प्रूफ मिळालं. म्हणजे आता माझं असं होतंय का की एक जण 4 जणांवर लाईन मारतोय आणि मग कोण पटेल हे आपण आता प्रेडिक्ट करून सांगतोय का? नाही, पण लग्न पार्टनर, मॅरेज पार्टनर हे खूप मोठा विषय आहे. तर जेव्हा मॅरेज होते तुम्हाला आयुष्यभर सोबत राहायचं आहे. रिलेशनशिप कुड बी ऑफ फ्यू मंथ्स, फ्यू इयर्स, बट मॅरेज हा लॉंग टर्म रिलेशनशिप आहे. तर लॉंग टर्म रिलेशनशिप तेव्हाच होते जेव्हा नंबर मॅच होते. जिथे नंबर मॅच नाही होत ते रिलेशनशिप कन्वर्ट नाही होत लग्नात. खूपदा लव्ह अफेअर असते पण ते लग्न नाही बनत, पण लग्न नाही होत. खूप वर्षापासून रिलेशनशिप असते पण ते लग्न नाही होत. त्याच्या मागे हा रिझन. ओके. बॉयज ब्रेकअप के लिए अगली बार किसी को ब्लेम मत करिएगा. ये डेस्टिनी. ब्रेकअप कम आउट ऑफ द ब्रेकअप क्योंकि आपके मुलांक और भाग्यांक वाली है कहीं तो भी. आणि खूप सारे राहतात. ऑप्शन्स आर ऑलवेज देअर. तर कोणी ना कोणी तुम्हाला जे परफेक्ट होईल, जे युनिव्हर्सला माहिती. आपण सर डिप्रेशन मधनं काढतोय का काहींना? बिलकुल. आणि त्यांनी ते वाट बघायलाच नाही. म्हणजे ते जिथे मॅच नाही होतं खूपदा ते तुटतं. आता आज काही लोक निगेटिव्ह मध्ये चालले जाणारे माझं मॅच नाही होत आहे, तर ते विचार आता नाही करायचा आहे. पण जेव्हा लग्न होतं तेव्हा डेफिनेटली विचार करा की मॅच होत असेल तर ते लॉंग टर्म टिकेल तुमच्यासोबत लग्न. जिथे मॅच नाही होत तिथे टिकत नाही. तर जो डिवॉर्सवाला रेट आहे ना सर, जिथे डिवॉर्स होतात तिथे हा रूल असतो.
तिथे मॅच नाही होत पण लग्न होऊन जाते, मग ते युनिव्हर्स वेगळं करून देते, कारण की दे आर नॉट बाउंड टू बी टुगेदर. कम्पॅटेबिलिटी येत नाही. दे आर बाउंड, म्हणजे आपण याला न्यूमरोलॉजीच्या थोडंसं म्हणजे 2 मिनिट जर का कोणीतरी म्हणतंय की बा न्यूमरोलॉजी जर का एक हे आहे अंधश्रद्धेवर जातोय, तर कम्पॅटेबिलिटी फॅक्टर तर आहेच ना. शेवटी दोन वेगळ्या व्यक्तींचे स्वभाव आहेत, ते कम्पॅटेबल झाले तर तुम्ही बरं. कम्पॅटेबल म्हणजे असं नाही की ह्याला आईस्क्रीम आवडते म्हणून तिला पण आईस्क्रीमच आवडलं पाहिजे, ही कम्पॅटेबिलिटी नाही आहे. होऊ शकतं की तुम्ही डिफरंट ओपिनियनचे आहात, बट वेन यू आर सिटिंग टुगेदर यू आर एन्जॉईंग युअर कंपनी. म्हणजे टू बी फ्रँक, मी माझ्या वाईफची कंपनी खूप एन्जॉय करतोय, पण होऊ शकतं की तिला व्हॅनिला आईस्क्रीम आवडतंय आणि मला कॉफी प्यायची आहे. बिलकुल, दॅट कॅन बी द थिंग. बिलकुल. तर आता जो कम्पॅटेबिलिटी वाला विषय आहे ना, तर आता कसं असतं की सेम नंबरवाले जे लोक असतात ना, त्यांची फ्रिक्वेन्सी, जे मगाशी तुम्ही म्हटलं ना की झी न्यूजचा चॅनल आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी, तर ती फ्रिक्वेन्सी आणि ही फ्रिक्वेन्सी युनिव्हर्समध्ये जेव्हा सिमिलर येते तर ती यांना बांधून ठेवते, ती यांना वेगळं नाही होते. इंटरेस्ट वेगळं राहील, कारण की फक्त एक नंबर सारखा आहे. सर्वे नंबर, पूर्ण डेट ऑफ बर्थ थोडी सारखी आहे. राईट. तर सर्वचं सर्व नाव नाही आहे सारखं, तर नावाची व्हायब्रेशन वेगळी आहे. बर्थ प्लेस नाही आहे सारखं, ती व्हायब्रेशन वेगळी आहे. पण जे मेन मेजॉरिटी वाली व्हायब्रेशन आहे तर ती सिमिलर आली तर ते पकडून ठेवते. तर मी तुम्हाला याच्यात मी खूप इंटरेस्टिंग, हे सगळं बनत असताना सर, अच्छा यू फर्स्ट कम्प्लीट. हा सर, आता सर एक पार्टनरशिप वाला विषय. जगातली जेवढी पण सक्सेसफुल पार्टनरशिप आहे, जे पण हिट झालेलं आहे, ते सर्व सेम नंबर वाले लोक आहे. गुगलचे 2 पार्टनर आहे, पॉल ॲलन आणि सर्जी ब्रिन. हे दोघंही मुलांक, यांचं दोघांचे भाग्यांक 4 आहे, दोघांचे टोटल सेम आहे. इंटेल वाले जे दोन्ही पार्टनर आहे, नाव नाही लक्षात मला, ते दोघेही सेम आहे. रिबॉक वाले जे पार्टनर आहेत त्यांचे सेम आहे. ओके. तुम्ही जे आता इंडियात जे एक आपलं हे ओला ज्यांनी सुरू केलं होतं, काहीतरी नाव भावेश अग्रवाल, हे जे त्यांचा जो पार्टनर आहे, दोघांचाही मुलांक 1 आहे. तर काय होते आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सेम नंबरवाले लोक 2 जवळ येतात ना, तर यांची विचार करण्याची पद्धती कुठेतरी सेम असते, सिमिलर असते. तर जेव्हा या पार्टनरला वाटते की इथे रिस्क घ्यायला पाहिजे, तेव्हा हाही पार्टनर म्हणते हो यार चाललेले. आणि जेव्हा नंबर मॅच नसतात तर तिथे काय होते की या पार्टनरला वाटते इथे रिस्क घ्यायला पाहिजे, हा म्हणते नाही यार नाही लेते. मग जेव्हा हा म्हणते यार रिस्क लेना चाहिए, तेव्हा म्हणते यार मेरे को नहीं पसंद है, इसमें रिवॉर्ड नहीं है. तर त्याच्यामुळे ते काम पुढे जातच नाही, ते अटकूनच आहे. आणि जिथे ते मॅच होते तिथे, तर हे सर्व प्रूफ आहे की जगातल्या जेवढे सक्सेसफुल पार्टनरशिप आहे तिथे सर्वांमध्ये नंबर मॅच आहे. लोक गुगल करून पाहू शकते आत्ताच्या आता. आता जसं मी उदाहरण देतो तुम्हाला, मोस्ट आयकॉनिक जोडीज इन द बॉलिवूड, जय वीरू, ठीक आहे, अमिताभचा मुलांक 2 आहे, धर्मेंद्रचा भाग्यांक 2 आहे. गुगल करून पाहू शकता तुम्ही, त्याचं जन्मतारखेचं टोटल 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुन्ना सर्किट, राईट, ठीक आहे, मोस्ट आयकॉनिक पेअर आहे, फॉलो होते सर्वीकडे. मुन्नाचा मुलांक म्हणजे संजय दत्तचा मुलांक 2 आहे, अर्शद वारसीचाही मुलांक 2 आहे. ठीक आहे, हेही जाऊ द्या. जेवढे लव्ह ट्रायंगल आले ना आतापर्यंत मुव्हीज मध्ये, मेजॉरिटी, एखादी जागेवर मिसमॅच होईल पण मेजॉरिटी, जसं धडकन मूवी आली होती तेव्हा खूप माझ्या डोक्यात माहितीये का, तुम्ही लव्ह ट्रायंगल हा शब्द काढल्याबरोबर धडकनचाच इमेज आलेला. आता धडकन मूवी तेव्हा, जबकि अक्षय आणि सुनील शेट्टी खूप मोठे स्टार नव्हते त्यावेळेस. धडकन सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी पण अक्षय कुमार होता तरी, अक्षय कुमार तरी होता, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी तरी तेवढे मोठे स्टार, पण मूवी वॉज अ बिग हिट, म्युझिकल हिट. ठीक आहे. अक्षय कुमारचा मुलांक 9 आहे, त्याची जन्मतारीख सप्टेंबर बॉर्न आहे, हिज 9 सप्टेंबर बॉर्न. सुनील शेट्टीचा भाग्यांक 9 आहे, आणि अगेन शिल्पा शेट्टीचा भाग्यांक 9 कॉमन होतं तिथे. ग्रेट. मग सर पुन्हा हे म्हणजे हा ट्रायपॉड पुन्हा रिपीट का नाही होऊ शकला असं? त्याच्यानंतर डिरेक्टरनी त्यांना सोबत आणलं नाही ना, किंवा भाग्याने असंही म्हणता येईल. आणि तेव्हा त्यांच्या तेवढ्या लकी फेज मध्ये ते पुन्हा नाही आले, म्हणून एवढा पण सर्कमस्टान्सेस त्यावेळी ते ऍक्ट करत होते. आता अक्षय कुमारने अजून एक लव्ह ट्रायंगल केलं होतं ज्याच्यात तो सक्सेसफुल राहिला, मुझसे शादी करोगी. राईट. खूप मोठा हिट नव्हता, बट हिट होता. तर प्रियंका चोपडा, सलमान खान आणि अक्षय कुमार. हा, मुझसे शादी करोगी. ओके, मी जो एक विचार केला तो दॅट वॉज अ फ्लॉप मूवी. मुझसे शादी करोगी वॉज अ हिट, नॉट अ मेजर हिट लाईक धडकन, नाही पण झालेला कॉमेडी जेनर मध्ये तो चाललेला. ते तिघही मुलांक 9 शी कनेक्टेड होते. ओके. तर इथे वेगळा पर्सन आला, सलमान खान एंटर झाला, पण तोही 27 बॉर्न आहे, 2+7 9. ओके. तर हे असं मॅचिंग मध्ये जेव्हा दिसतं, आणि प्रत्येक याच्यात, आता हा तर मी एकच अँगल दिला, याच्यात डिरेक्टर प्रोड्युसर वाला पण अँगल आहे.
सर आता मी एक खूपच फनी इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. न्यूटन पिक्चरचे एक असिस्टंट डिरेक्टर आहे, मी नाव नाही घेणार, त्यांनी माझं कन्सल्टेशन घेतलं होतं झूम मीटिंगवर. त्यांना एक मूवी बनवायची होती, त्याचं नाव माझ्याकडून फायनल करायचं होतं. अजून ती मूवी यायची आहे, ते मूवीचं प्लॅनिंग सुरू केलं होतं त्यांनी कोविडमध्ये माझं कन्सल्टेशन झूम मीटिंग मध्ये. त्यांना मी एग्जाम्पल दिलं, म्हटलं कोई भी डायरेक्टर या प्रोड्यूसर जब अपने एक्टर अपने फेवरेबल नंबर वाले लेता तो वो मूवी हिट हो जाती. मतलब आप कोई भी एग्जाम्पल लो जो आपको लगता है कि सक्सेसफुल मूवी है, उसका रिझन मैं बताऊंगा न्यूमरोलॉजी. कारण की मी याच्यावर एवढी रिसर्च केली आहे की मला सर्वांचे माहिती आहे मुलांक भाग्य. तर त्यांनी ना मुन्नाभाई MBBS नाव घेतलं. मी हसलो, बोले की सर आहे. म्हटलं आप ही गुगल करो. त्यांना म्हटलं राजकुमार हिरानीची बर्थ डेट चेक करा. राजकुमार हिरानी मेन डायरेक्टर आहे, डायरेक्टर प्रोड्यूसर. राजकुमार हिरानीची बर्थ डेट चेक केली, बोले 2 है. मतलब अब संजय दत्त की बर्थ डेट चेक करो, बोले इसका भी 2 है. मतलब अरशद वारसी की बोले इसका 2 नहीं है. मतलब टोटल करो, टोटल डेट प्लस मंथ प्लस ईयर भाग्यांक टोटल करो. बोला म्हटलं बोमन इराणी की बर्थ डेट चेक करो. तो खूप प्राइम कॅरेक्टर होता, तो पण 2. ते चौघे जेव्हा एक सोबत आले, पिक्चर मोठा हिट झाला. तर हे जेव्हा पण होते ना अशा गोष्टी, जेव्हा ते डिरेक्टर, आता फॉर एक्झाम्पल आयकॉनिक पेअर मध्ये आपण शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीचं नाव घेऊ शकतो. आयकॉनिक आहे ना, बिलकुल. म्हणजे एक्झाम्पल्स आहेत ते. शाहरुख मुलांक 2, काजोलचा भाग्यांक 2, सेम नंबर आहे. तर हे म्हणजे हा पॉडकास्ट बघितल्यावर सर नॉन बिलिव्हर शुड गेट कन्व्हर्टेड इनटू द फॅन ऑफ. बिलकुल. आणि ते जर त्यांच्या फ्लॅशबॅक मध्ये पण जाऊन बघेल ना, तर त्यांचे ते कधी आपण टोटल करून नाही बघत. तर त्यांच्या आयुष्यातल्या पण महत्वाच्या घडामोडी, आता फॉर एक्झाम्पल जर हा पॉडकास्ट कोणी 1 नंबरवाला पाहत आहे, होऊ शकते की 19व्या वर्षी त्याची ऍडमिशन झाली, 28व्या वर्षी त्याला जॉब लागला, 37व्या वर्षी त्याला मोठं प्रमोशन मिळालं. जर तो पॅटर्न मध्ये गेला ना तर त्याला दिसेल, पण कोणी ऑब्झर्व नाही करत. आता माझंच एक्झाम्पल आहे सर, मी 18th एज मध्ये माझा मेडिकलला नंबर नाही लागला. 19 मध्ये लागला, 19 जुलैला माझी ऍडमिशन झाली. मला BCCI मध्ये जायचं होतं फिजिओथेरपिस्ट म्हणून. मी त्याच्यासाठी क्रिकेटमध्ये आवड असल्यामुळे मी तिकडे जायचं होतं. तर 28th एज मध्ये मला BCCI मध्ये एंट्री मिळाली. तिथे पहिल्यांदा एक्झाम निघाली मागच्या लास्ट 10 years मध्ये, 28 एज मध्ये. आणि 28 एज मध्ये तिथे BCCI मध्ये एंटर झालो. 37 IPL माझं पण ड्रीम होतं. 37 एज मध्ये मी IPL ला एंटर झालो. तर 19 is 1, 1 + 9 10, 1. 37 is also 1, 3 + 7 10. 28 is also 2 + 8 10. तर मला त्या पॅटर्ननी दिलाय. तर आता मला 46 ला की जाईल ना, तर मला माहिती आहे. तर मी काय करील, मी त्या वर्षात रिस्क घेईल. मी काय करील, मी त्या वर्षात इन्व्हेस्टमेंट करील. मी काय करील, माझं जर काही बुक लिहायचं, काही अजून काही प्रोजेक्ट आहे, मी त्यावर्षी तो फ्लोअरवर आणील. मी त्यावर्षी मी सेल करील. मी त्यावर्षी माझ्या गोष्टीला ऍडव्हर्टाइजमेंट करील, ताकी माझं सेल वाढेल, ताकी माझे पैसे वाढेल, ताकी मोठे रिस्क इन्व्हेस्टमेंट रिटर्न येईल. तर हे सर्व करू शकतो. तर अशा तरीकेने जर तुम्ही फॉलो केलं तर युनिव्हर्स प्रत्येकाला चान्स देते. जसं आता मगाशी आपण 2022-23 याचा बोललो की नंबर 6 हार्दिक पांड्या त्या वर्षी जिंकला, मग ते त्याच्यानंतर जिंकला. आता 2 वर्षापासून फ्लॉप चालू आहे तो, पण त्याचा पुन्हा पिरियड येईल, तर तेव्हा तो पुन्हा राईज होईल. तर लाइफ इज नेवर स्मूथ फॉर एनीवन, नॉट फॉर विराट, नॉट फॉर समय से पहले हे न्यूमरोलॉजी थ्रू पण बिलकुल होते. तर आपण तुम्ही कितीही पटका, तुम्हाला नाही भेटू शकत जोपर्यंत तो वेळ नाही. तो वेळ केव्हा येईल हे न्यूमरोलॉजी सांगू शकते, पण याचा अर्थ असा नाही की मेहनत नाही करेल. कारण की बॅकग्राऊंड मध्ये जे तुम्ही मेहनत करताय ना, त्याचं फळ तुम्हाला तिथे भेटेल. आता मी जेव्हा डिग्री केली, मी अभ्यास केला, जे काही केलं, जे मेहनत केली, त्याचा फळ मला 28 मध्ये मिळाला. पण त्याच्या आधी असं थोडी आहे की मी खाली बसलो होतो. त्याचा फळ तुम्हाला तिथे भेटेल. तर काय आहे की तुम्हाला त्यावेळेस जास्त ऍक्टिव्ह राहायचं आणि ओपन राहायचं फॉर द ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे भाग्यात तेव्हाच आहे ज्यावेळी तुमच्या कर्मात आहे. हा, तुम्ही म्हणाल की माझ्या भाग्यातच आहे, सरळ म्हणजे कर्म नाही करणार तर नाही भेटणार. दॅट्स नॉट ओके. आता मी काही क्रिकेटरचे जर्सी नंबर, या IPL मध्ये काही प्लेयर्स होते ज्यांचे मी जर्सी नंबर बदलले. त्याचा अर्थ असा आहे की ते प्रॅक्टिस नाही करत होते, नाही ना, असं नाही. फक्त काय झालं की वेळेवर त्यांना चान्स मिळाला, थोडे 20-30 रन एक्स्ट्रा बनले, 50 बनवले, 100 बनवले, त्यांचे रिझल्ट आलेले. तर त्यांनी फील केलेलं आहे की बा याचे रिझल्ट येत आहे. जेव्हापासून मी हा जर्सी नंबर घातला मला सूट होत आहे. सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो आपण त्याला, पण तोही रोज सेंचुरी नाही मारू शकत. तर आता मी तुम्हाला त्याचा स्टॅट्स देतो, डेटावर बोलू आपण. ही इज 24th बॉर्न, 2 + 4 6. ठीक आहे. त्यांनी 15व्या वर्षात स्कूल मॅच मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला होता विनोद कांबली सोबत, म्हणून तो फेमस झाला होता. खूप पॉप्युलर झाला. 15वं वर्ष म्हणजे 1 आणि 5-6, त्याच्यामुळे त्याला डेब्यू मिळाला.
त्या तारीख होती 15 नोव्हेंबर 1989. चेक करू शकता. 15 तारीख 1+5=6. त्याचा पहिला मॅचचा स्कोअर सर 15 रन आहे. डेटा अवेलेबल आहे. ठीक आहे. पहिले तो मिडल ऑर्डरला यायचा, तर त्याला खूप चान्सेस नाही भेटायचे. तर त्याची पहिली सेंचुरी 78व्या मॅच मध्ये, 78 मॅच, 7 आणि 8 15, 1 आणि 5 6. ठीक आहे. त्याचा सर्वात मोठा रेकॉर्ड वनडेची पहिली डबल सेंचुरी 24 फरवरी 2010, 24 तारखेला आहे, 2 आणि 4 6. त्याला भारतरत्न डिक्लेअर झाला 2013 मध्ये. 2013 म्हणजे 6, टोटल 6. ही वॉज द 42nd पर्सन टू रिसीव्ह इट. ओके. 4+2 6. त्याचं एकच स्वप्न होतं की मला वर्ल्ड कप जिंकायचं आहे इंडियासाठी. पहिला वर्ल्ड कप खेळला तो 92 मध्ये, नाही जिंकला. दुसरा वर्ल्ड कप खेळला तो 96 मध्ये, नाही जिंकला. तिसरा वर्ल्ड कप 99 नाही जिंकला. 2003 चौथा नाही जिंकला. 2007 5वा नाही जिंकला. 2011 6वा. याच्यापेक्षा जास्त काय प्रूफ पाहिजे? तर सचिनला सुद्धा ते वेट करावं लागलं आहे त्याच्या अचिव्हमेंटसाठी. इव्हन इफ ही इज अ गॉड ऑफ क्रिकेट, तरी पण त्या वेळेपर्यंत त्यांना वाट बघावं लागलेली आहे. तर रिझन काय की न्यूमरोलॉजी हे सांगू शकते की तुमचा प्रॉपर टायमिंग केव्हा आहे, पण याच्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला मेहनत आणि कर्म करावंच लागते. ते असं नाहीये की बिना कर्माच्या भेटणार आहे. पण तुमचे अचिव्हमेंट्स तिथे येतील, तर तुम्ही काय करा, तेव्हा जास्त ऍक्टिव्ह राहा. लोकांना सर सांगितलं की तुमचा फेवरेबल इयर आहे, तर लोक विचार करतील मी दिवसभर इंस्टाग्राम चालवतो, आपोआप भेटणार आहे. असं पण व्हायला पाहिजे सर, इंस्टाग्राम चालवणं इंस्टाग्रामवरच फेमस झालं. तसं होऊ शकते. तसं होऊ शकते. पण त्याच्यासाठी पण तुम्हाला कर्म करावं लागेल ना. फक्त रील पाहून नाही होणार, रील बनवावं लागेल, मला क्रिएट करावं लागेल. त्या सिक्वेन्स मध्ये जावं. तर तुम्हाला मेहनत करावं लागेल. सर एकदम डिफरंट आपण म्हणू ऍस्पेक्टचा प्रश्न आहे. मे बी व्ह्युअर्सला पण थोडा वेगळा वाटेल, पण माझ्या मनात येतोय. ज्यावेळी आपण स्पिरिच्युअलिटीकडे बघतो, स्पिरिच्युअलिटी इन डिफरंट सेन्स आता आपण बोलूया, त्याला एक वेगवेगळे आयाम देऊ. काही लोक पर्टिक्युलर पूजा करणार, ज्याला आपण म्हणजे साधं आपण जे सात्विक तंत्र म्हणतो, फूल देणे, देवाला अगरबत्ती लावणे, हा एक प्रकारची नॉर्मल स्पिरिच्युअलिटी झाली. भजन ऐकणे, मग असतं मंत्र जाप करतात काही लोक, इंटेन्स मंत्र जाप करतात, होम हवन. ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन प्युअर मेडिटेशन्स असतात, जसं ब्रह्मकुमारीचं मेडिटेशन आहे, राजयोग आहे, किंवा विपसना मेडिटेशन आहे खूप पॉप्युलर मध्ये, किंवा सद्गुरूचं ईशा योग आहे. कुठेतरी मला असं वाटतं की इथे पण आपण आपलं डोक्याचं कामनेस वाढवतोच आहे, देर इज नो डाऊट अबाउट इट. पण इथे आपण युनिव्हर्सला पण आपल्या फेवरमध्ये करतोय. जसं होम करतोय, कोणी मंत्र म्हणतोय, ते बीज मंत्र वगैरे असतात, किंवा काही अजून प्रोसिजर फॉलो करतायत. आर वी आस्किंग युनिव्हर्स टू ऍक्ट इन आवर फेवर, and the same effect can be generated through numerology. Can we ask universe to act in our favor as we are doing it by doing these all things? आपण या सगळ्या गोष्टीला, या स्पिरिच्युअलिटीच्या आस्पेक्टला आणि न्यूमरोलॉजीच्या आस्पेक्टला सिमिलर इफेक्ट देणारे काही मेकॅनिझम बनवू शकतो का? आणि सर युनिव्हर्स ऑलरेडी, माझा प्रश्न क्लिअर होता, समजलं मला. मी याला असं म्हणेल की युनिव्हर्स तुम्हाला ऑलरेडी देत आहे, पण ते रिसीव्ह करायसाठी तुम्हाला तुमच्या चित्ताला शांत करावं लागतं. त्याचे हे सर्व उपाय आहे. ओके, म्हणजे मगाशी आपण बोललो, हे सर्व अलग अलग मेथड्स आहे. मंत्र, राईट, हे सर्व मेथड्स आहे. युनिव्हर्स तुम्हाला देतच आहे. जर तुमचे हातपाय सलामत आहे, तुम्हाला पॅरेंट्स आहे, म्हणजे देव नेहमी तथास्तूच म्हणतोय. आता तुम्ही जर का म्हणाल की देवा हे होऊ शकतं, तर तथास्तू, नाही होऊ शकत तर त्याचं काय असतं की युनिव्हर्स देतच आहे. आता जसं मी म्हटलं की हर वर्षानंतर तुमचा पिरियड येणारच आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी प्रिपरेशनच नाही केली, तर मग ते रिझल्ट नाही. ओके. तर हे अल्टिमेटली हे जे प्रोसेसेस आहे, हे तुम्ही जी मगाशी म्हटलं की जर आपण चित्ताने अंदरून शांत असलो, तर त्याच्यामुळे काय होते, तुम्ही सिग्नल्स लवकर पकडू शकता युनिव्हर्सचे. हेच गोष्ट मेडिटेशन, मंत्रजाप मध्ये काय, तुम्हाला एक प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह करून तुमचे बाकीचे थॉट्स थांबवत आहे. जेव्हा तुम्ही बोलायला लागता, तर तो ब्रेन बाकीचे विचार नाही करणार की अरे माझे पैसे इकडे डुबले आहे, माझ्या स्टॉक मार्केटमध्ये एवढा लॉस झाला, आता मला पैसे भरायचे, पोराची फीस भरायचे, हे थॉट्स कमी होतील. तर जेव्हा तुम्ही चित्ताने शांत होणार, युअर डिसिजन विल बी राईट. तुम्ही जे डिसिजन घ्यायच्या नेक्स्ट डे, त्याच्या नेक्स्ट मंथ, त्याच्या नेक्स्ट इयर, की मी इकडे जॉबला जायला पाहिजे, माझ्यासाठी हे परफेक्ट आहे, मी घर सोडायला पाहिजे, कम्फर्ट झोनच्या बाहेर जायला पाहिजे, मला थोडा वर्क करायला पाहिजे, मी नवीन स्किल शिकायला पाहिजे, हे आपोआप येतं.
आणि जे मी म्हटलं की युनिव्हर्स जेवढं अंदर आहे जेवढं बाहेर आहे तेवढंच अंदर आहे. तर जे तुमचं अंदरचं युनिव्हर्स आहे जेव्हा ते शांत होऊन ते डिसिजन बरोबर घेईल, डिसिजननी तुमचं फ्युचर बदलेल. तुमचं कोणत्याच मोठ्या उपायाने फ्युचर नाही बदलल, तुमचं डिसिजननी तुमचं फ्युचर बदलेल. हे सर्व उपाय तुमच्या डिसिजन मेकिंगला पॉवरफुल. एंड ऑफ द डे न्यूमरोलॉजी किंवा कोणती पण लॉजिक इज ऍक्च्युअली गोइंग टू वर्क इफ तुम्ही खरंच त्या ग्राउंडवर जाऊन काम करताय. ऑन युअर इनर साइड इट विल वर्क ऑन युअर इनर साइड अँड दॅट विल रिफ्लेक्ट ऑन युअर आउटर साइड. हा, पण यू नीड टू टेक लॉट्स ऑफ एफर्ट्स फॉर दॅट इन दॅट पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे यू वॉन्ट टू बिकम अ बिलियनियर, पण त्या अँगलने जर का तुमचे स्टेप्स तुमचे सेटअप्स नसतील, म्हणजे तुम्ही चहाची टपरी टाकून उद्या म्हणाल की मला 1 करोड भेटायला पाहिजे, दॅट्स नॉट, म्हणजे ते होऊ पण शकतं, पण त्या टपरीचं पॅटर्न वेगळं लागेल आणि ते तुम्हाला तेवढा वेट करावा लागेल आणि मग हळूहळू ग्रॅज्युअली वाढावं लागेल. किंवा म्हणजे चहाची टपरी नसेल, ते होऊ शकतं चहाचं दुकान असेल, त्याचा पॅटर्न बदलेल. पण आता हा चहाचा विषय निघाला म्हणून मी सांगेल की लिक्विड हा चहा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, तर लिक्विड तुम्हाला फेवरेबल आहे की नाही हे न्यूमरोलॉजी सांगू शकते. ओके, ग्रेट. आणि जर असे खूप लिक्विड मध्ये मग साधं लिक्विड फेवरेबल आहे की अल्कोहोलिक लिक्विड? हा, मग ते कसं आहे, जसं ते मी म्हटलं ना पंचमहाभूत वाली गोष्ट, द्रव्य आहे ते मग कुठलंही द्रव्य. जसं एक डिस्कशन असं होतं की लिक्विड फेवरेबल आहे पण त्यात अल्कोहोलिक लिक्विड फेवरेबल नाही आहे, बिकॉज ते मग थोडेसे अजून ते डीपर लेअर आहे, ती डीपर लेअर आहे. तर ते पण तुम्हाला न्यूमरोलॉजी सांगू शकते की तुम्हाला लोहा फेवरेबल आहे, पण त्यात ट्रकचा लोहा की गाड्या हे सगळं, किंवा स्टीलचे पत्रे बनवण्याचा लोहा, बिलकुल. आणि बिझनेस नेम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन न्यूमरोलॉजी. जगातले जेवढे बिझनेस चांगले नंबर, न्यूमरोलॉजीमध्ये 136 हे चांगले नंबर कन्सिडर होतात. जगातले जेवढेही पॉप्युलर ब्रँड्स आहे ना जे सक्सेसफुल ठरले आहे, जे पहिले तोंडावर येते ते सब याच नंबरवाले. आता न्यूमरोलॉजी की मेथड आहे, प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर व्हॅल्यू आहे, ती नंबर व्हॅल्यूचं टोटल होते. तुम्ही कुठल्याही कंपनीचं नाव घ्या, आता फॉर एक्झाम्पल कुरिअर मध्ये मोस्ट कॉमनली कुरिअर कंपनी आहे DTDC, याचं टोटल 6 वर येते न्यूमरोलॉजी प्रमाणे. मोस्ट कॉमनली सेकंड हँड वस्तूचा सेलिंग जो आहे OLX 6 वर येते. ओके. जे लो चीपर हॉटेल चेन आहे जे आजकाल चालत आहे ओयो, ते 6 वर येते. ठीक आहे, असे जेवढे कुठलेही ब्रँड्स आहे. वॉशिंग मशीन वर्लपूल पहिले चालायचं, वॉशिंग मशीन म्हटलं की पहिले वर्लपूलच लक्षात यायचं, 6 वर येते. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठलाही ब्रँड ना, कुठलाही गाड्यांमध्ये जर तुम्ही बघाल, जेवढेही जे जे महागड्या गाड्या आहे, जगवार झालं, BMW झालं, हे 3 वर येतात. अच्छा. तर 3, 6 आणि 1 हे जे मी म्हटलं लक्झरी. आता इंडियातले जे टॉप मोस्ट IT कंपनीज आहे, इन्फोसिस आणि TCS, हे दोन्ही 1 वर येतात. ओके. आणि ज्या कंपन्याचे नावं खराब येतात ते लोकांना खूप वरती पण जाऊ शकतात, नो डाऊट, पण डुबू पण शकतात. ओके. सहारा कंपनी होती सुब्रतो रायची, 13 नंबरवर ऍड व्हायचं नाव त्यांचं. 4 नंबर न्यूमरोलॉजी मध्ये बिझनेस नेम साठी रिकमेंडेड नाही राहत, वरती गेलं पूर्ण डुबला, जेलमध्ये आहे सुब्रतो राय, वारला. आता ते मला माहिती नव्हतं. ओके, वारला पण. तर त्याच्यानंतर बायजूस नावाची कंपनी होती, तुम्ही आता एज्युकेशन फील्ड खूप वरती गेली. टीम इंडियाची स्पॉन्सर होती. एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ बायजूस की आता हे बिझनेस टेक ओव्हर करतील बा सगळं. टीम इंडियाची स्पॉन्सर होती सर एका जमान्यात, 2019-20च्या दरम्यान बायजूस टीम इंडियाचा स्पॉन्सर होता. म्हणजे किती करोड रुपये खर्च केले त्यांनी, आणि आता पूर्ण डुबला. बायजूसच्या नावाचं टोटल 4 वर ऍड होतं. आता कुठलीही कंपनी तुम्ही, मी असं नाही म्हणत की तुम्ही, मी एक्झाम्पल एवढंच देतोय, कुठलीही मोठी कंपनी जी सक्सेसफुल ठरली, गुगल मोस्ट सक्सेसफुल सर्च इंजिन 1 वर येतं. तर हे सर्व जेवढेही आहे ना ब्रँड्स, तर बिझनेस नेम ठेवताना जे मोठे मोठे, आता काही कंपनीजच्या ज्याच्यात स्पेलिंग दिसेल तुम्हाला, गुरो मध्ये WW लावलेला आहे, मस्ती म्युझिक चॅनल मध्ये I केला आहे, दबंग पिक्चर मध्ये DG लावलेला आहे, हे सर्व क्रिश मध्ये डबल R आहे, KRR आहे, हे जाणून करतात. आणि आपण विचार करतो यांच्याच जवळ पैसे जाते, आपल्या जवळ नाही. तर हे डोक्यामध्ये असे फटाके फुटतात हळूहळू. तर ट्विक केलाय थोडंसं, थोडेसे चेंजेस, मायन्यूट चेंजेस, आणि बूम, त्याचे रिझल्ट मिळतात. कहो ना प्याऱ्यामध्ये 2दा AA होता, कोणी ऑब्झर्व नाही केलं. अच्छा. ते किंवा हम आपके कौन मूवी मध्ये कौनची स्पेलिंग वेगळी होती, कोणी ऑब्झर्व नाही केलं. ओके. हे जाणून करतात, आणि दे आर गेटिंग रिझल्ट ॲज वेल. तर काय असते की रिझल्ट फक्त कधी कधी खूप होतं ना की आपण खूप मेहनत करतोय पण रिझल्ट नाही येत आहे. अशा वेळेस ऍटलिस्ट एक
थोडेसे काही चेंजेस करून बघायला काही हरकत नाही, कारण की ते म्हणतो ना आपण की डुबते को तिनके का सहारा, तर ऍटलीस्ट त्याला तिनक्यासारखं तर वापरू म्हणजे इव्हन इफ यू डोंट बिलीव्ह, एक वेळा करून बघितलं आणि जर का ते वर्कआउट झालं, अरे तुमची मेहनत तर वाचली, तुमचं आयुष्य तर सुधारलं. नाऊ इदर यू आर अ बिलीव्हर और नॉन बिलीव्हर. तुमच्या आयुष्याला जर का पॉझिटिव्ह साईड मिळते आहे आणि त्यांनी आपण कोणाचं नुकसान करून काहीच करत नाही ना, वी आर नॉट हार्मिंग एनीवन. आपण आपल्या भाग्याला जास्त बूस्ट देतोय किंवा सपोर्ट देतोय. सो व्हॉट आय रेकमेंड हिअर इज everyone, almost everyone must try numerology with their life. I think the best consultant we have on the screen right now. I don't know how to get connected with this person, कारण की ते म्हणजे let me reveal this, he is my batchmate आणि मलाही कनेक्ट व्हायला वेळ लागला. पण तरी माझा लक चांगलं होतं. आम्ही एका पर्टिक्युलर डेटवरच कनेक्ट झालो आणि हे सगळं घडतंय जे आपण जे बोलतोय ना पॉडकास्ट मधनं, ते पण त्या काही पर्टिक्युलर तारखेवरच होतंय पुन्हा. म्हणजे सरांचा नंबर आहे आणि नेमका त्याच नंबरवर घडतंय पुन्हा. सर डेफिनेटली ते होते. आणि सर तुम्हाला आता सांगतो, आता तुम्ही तर आज आता हे सांगितलं की मला की आज आपण या डेटवर एवढा सुंदर चर्चा झाली आहे सर, आय कॅन फील दॅट. खरंच म्हणजे अमेझिंग ते सगळं कॉन्टेंट आलंय यामध्ये. आणि सर आज आता जे बोलतोय आपण की आज ही डेट आहे, माझी फेवरेबल डेट आहे, म्हणून आज लकीली आजच झाला. आजच माझे पेशंट्स लवकर संपले क्लिनिकला. आणि आज दुपारी सर हेच नाही, आज दुपारी मला एक कर्नाटका प्रीमियर लीग साठी ऑफर आली. हो, आउट ऑफ नो वेअर आली. त्याच्यानंतर मला अजून एक ऑफर आली. तर आज असा होता की सर्व गोष्टी आली. तर टुडे वॉज माय डेट. तर मी पण अपॉर्च्युनिटीसाठी ओपन होतो, मी हा म्हणून दिला. आणि म्हणजे व्ह्युअर्सला मी सांगतोय की आम्ही जिथे बसलोय आमच्या समोर 1919 ची एक डिझाईन आहे. टुडे इज द 19 डेट. सगळं काही जे घडतंय पुन्हा 19 वर घडतंय. हा, तर जे मी तुम्हाला सर मगाशी उदाहरण दिलं की माझ्या त्या नंबरनी लाईफमध्ये खूप रिझल्ट दिले, तर मी काय करतोय त्याला वापरतोय. कसं असतं की युनिव्हर्समध्ये जेव्हा तुम्ही त्या नंबर सोबत आले, तर इट इज लाईक अ पॅरेंट्स ऑफ युअर बर्थ डेट, पॅरेंटल बर्थ डेट. आता जे मुलांग भाग्यांग म्हटलं मी, हे मम्मी पप्पा आहे तुमच्या बर्थ डेटचे. तर जे तुम्हाला मम्मी पप्पा देईल ना, ते जगात कोणी नाही देऊ शकत. हे तर तुम्ही मान्य करता. तुमचे काका, मामा, फुफाजी, नानाजी एक लिमिट पर्यंत देतील. नो डाऊट दे विल ऑल्सो लव्ह यू, बट अप टू अ लिमिट. बट पॅरेंटल लव्ह इज लाईक अनलिमिटेड. त्याला लिमिटेड नाही, त्याला लिमिट नाहीये. तर हे इट इज लाईक की तुमचे जे मुलांग भाग्यांक आहेत, दे आर लाईक द पॅरेंट्स ऑफ युअर बर्थ डेट. तर जे नंबर तुम्हाला ते पॅरेंट्स वाले बर्थ डेट देईल, जे आता मी सचिनचं एक्झाम्पल दिलं की तो भलेही तो गॉड ऑफ क्रिकेट होता, पण त्याचे सर्व रेकॉर्ड त्याच नंबरवर कसे आले. तो रोज सेंचुरी का नाही मारू शकत? तो तर गॉड ऑफ क्रिकेट आहे, तो तर एक्सलंट आहे. मग तो रोज सेंचुरी का नाही मारू शकत? फायनल मध्ये का आउट झाला तो 2 तारखेला? लवकर आउट झाला ना, पहिल्या ओव्हरला आउट झाला. का आउट झाला? मग तर त्याने हर मॅचला सेंचुरी मारायला पाहिजे होती, पण असं नाही होऊ शकत. तर युनिव्हर्स तुम्हाला प्रत्येक वेळेस तारखा, वर्ष एक फ्रिक्वेंटली देणार आहे. आता नाही आला तर 1 वर्षांनी 2 वर्षांनी, पण तुमचा टाइम येणार आहे. आपला टाइम आहे का ते येणार आहे. पण तुम्ही किती चांगल्याने प्रिपेअर आहे, दॅट डिपेंड्स ऑन. आणि कब आएगा हे पण तुम्हाला थोडी आयडिया असली की यू विल बी मोर प्रिपेअर्ड. राईट. इन शॉर्ट यू विल बी मोर प्रिपेअर्ड. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की माझा फेवरेबल टाइम जेव्हा आहे तेव्हा मला आयपीएल मिळालं, तर मी माझी बुक लॉन्चही करतोय. रिझन हे आहे की मला माहिती आहे की माझा फेवरेबल टाइम आहे, तर वाय नॉट टू युटिलाइज इट. राईट. यू नीड टू युटिलाइज इट. तुम्ही मे बी ते मोठं होईल, मे बी मी नंतर करेल 2 वर्षांनी, तेवढं सक्सेसफुल नाही होईल. आता करीन, सक्सेसफुल होईल. तर कधी कधी तुम्हाला प्रोएक्टिव्ह बनवते की 1 वर्षात मला करायचं आहे. यू विल बी मोर प्रोएक्टिव्ह, यू विल बी मोर ऍक्टिव्ह. टाइम लिमिट देईल तुम्हाला. नाही तर आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो, आता करीन, पुढच्या वर्षी करील, पुढच्या महिन्यात लिहीन, आता वेळ नाही, थकलो आहे. पण आता काय झालं, माझ्याजवळ एक टाइम लिमिट आली. राईट. सो आय एम लाईक गेटिंग, आय एम मोर प्रोएक्टिव्ह टू मेक इट हॅपन. अवेअर आहे, टू मेक इट हॅपन, एफर्ट्स टाकतोय, हे सगळं घडतंय. तर याला पॉझिटिव्ह वेनी घेतलं ना जर या गोष्टीला, तर तुम्ही या इनपुट्सला युज करू शकता. जसं मी मगाशी म्हटलं की प्लेअरला जर माहित असेल पिच कशी आहे, तर तो जास्त चांगला खेळेल. प्लेअरला माहित नाही तो प्लेअर आहे, तो खेळेल तसंच, छक्का तर मारेल, पण 1 छक्का मारेल की 10 छक्के मारेल याच्यावर त्याची टीम डिसाईड. तर हे सेम, तुम्ही किती छक्के मारता आयुष्यात हे तुम्हाला याच्यावरून सांगता येईल की केव्हा जास्त मारता येईल किंवा केव्हा जास्त तुम्हाला एफर्ट्स घ्यायचे, केव्हा जास्त रेडी राहायचं. तर ॲज सिम्पल ॲज दॅट. तो मला वाटतं एकदम आपण प्रचंड एक्सप्लोर केला आज, पण त्यात अजून बरेचसे काही अनटच टॉपिक्स आहेत. आज आपला भरपूर एक जे मगाशी तुम्ही जे म्हटलं ना की युनिव्हर्सला पहिलेपासून तुम्ही एक जे खूप सारे मॅथमॅटिशियन आणि फिजिसिस्ट जे असतात, फिजिक्सवाले जे असतात,
त्यांनी एक सिम्युलेशन नावाची थेरी आहे. ते म्हणतात की तुम्ही कधी कधी तुम्ही रियालिटीमध्ये नाहीये, काही गोष्टी तुम्हाला हे आहे, थेरीज आहे, हे कन्सेप्ट आहे, याला प्रूव्ह नाही करू शकत, पण ते लोक मानतात की असं आहे. की त्याला सिम्युलेशन म्हणतात, की तुम्हाला पहिल्यापासून काही गोष्टी आहे. तर मे बी हे पॉडकास्ट ऐकून पण ते प्रिडिसाइडेड असू शकते की याच्यामुळे यांना काही मोटिवेशन मिळेल, हे काही शोधेल आणि मग ते त्या ट्रॅकवर जातील, असंही होतं. खूपदा तुमच्याशी संभाषण झाल्यावर एखादी स्टुडंट आपली लाईन डिसाईड करतो की मी या कॉलेजला नाही गेलो पाहिजे, या लाईनला गेलो पाहिजे. हे सिम्युलेशन असू शकते की भाई तुमच्यामुळे तो करेक्ट लाईनवर चालला, करेक्ट पाथवर. हे या गोष्टी मॅटर करतात. आणि फक्त एवढं आहे की जे मगाशी बोलले तुम्ही व्हायब्रेशन्स, न्यूमरोलॉजीमध्ये पण हाच विषय आहे की इट इज ऑल अबाउट व्हायब्रेशन्स. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, निगेटिव्ह व्हायब्रेशन. तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्या जवळपास क्रिएट कराल तेवढं तुमचं पॉझिटिव्ह होईल. जेवढ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन मध्ये राहाल तेवढं करा. ही व्हायब्रेशन्स कोणत्या नंबरनी येते ते न्यूमरोलॉजी गाईड करते. कोणत्या नेम स्पेलिंग येईल, कोणत्या बिझनेस नेम येईल, कोणत्या प्रॉपर्टी नंबरनी. आपण तो अँगल बघितलाच नाही की प्रॉपर्टी नंबर आणि गाडी नंबर सुद्धा असर करतात. जर तुम्ही चुकीच्या नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये राहिलं तर तिथे रिझल्ट नाही येत आणि फेवरेबल. हे जेवढे मोठे सेलिब्रिटीज आहे हे करतात फॉलो. युवराज सिंग 12 डिसेंबर बॉर्न आहे. जर्सी नंबर 12 घातलं त्यांनी आयुष्यभर. तो सेक्टर नंबर 12 मध्ये राहतो, हाऊस नंबर 12 मध्ये राहतो. क्या बात आहे. हे फॉलो करतात, जे फॉलो करतात ते फुल्ली फॉलो करतात, कारण की त्यांना तो अनुभव आलेला आहे. त्यांनी 21व्या वर्षी नॅटवर्स सिरीज जिंकवली होती, तेव्हा तो फेमस झाला होता, तेव्हा तो 21 वर्षाचा होता. तर काय असते की त्याला ते प्रूफ मिळाले आहे की भाई मेरे को 3 लकी जार आहे, मैं 3 क्यों नहीं यूज करूंगा. बिलकुल करतात लोक. टॅटू करतात, मी केलेला आहे, मी पण 19चा टॅटू केलेला आहे. तर लोक त्याला मग वापरतात. ऍज सिम्पल एज दॅट. मोबाईल नंबर चेंज करतात, गाडीचे नंबर ते झालंच, प्रॉपर्टी नंबर चूज करतात. सो तुम्ही युज करू शकता. फॉर्म भरणं, आता जसं स्टुडंट्स आहे आपले, मे बी आपले स्टुडंट जास्त असेल तर स्टुडंटची एक्झामची डेट त्यांच्या हातात नाही, पण फॉर्म भरण्याची डेट त्यांच्या हातात. ते लांबा पॅच असते 15-20 दिवसाचा. त्या पॅच मध्ये आपल्या फेवरेबल डेटवर फॉर्म भरता येईल. करेक्ट. तर तुम्ही जे स्टेप्स उचलताय ते तुमच्या फेवरेबल डेटवर उचला, असं आपण करतो. दिस इज हाऊ वी शुड ऍक्च्युअली ब्रिंग मॅक्सिमम बेनिफिट इनटू आवर लाईफ. राईट सर, बढिया पॉडकास्ट झालाय हा. अजून काही टॉपिक्सला आपण जरूर घेऊन जाऊ. नेक्स्ट एक एपिसोड आपण अजून शूट करू, कारण की मला वाटतं की हा पॉडकास्टला व्ह्यूअरशिप येईल आणि खूप रिस्पॉन्स येणार आहे. आणि पुढे पुन्हा लोकांची एक डिमांड राहील आहे की इसको और कहीं तो भी एक्सप्लोर करो. लेट्स वेट फॉर दॅट. फॉर टुडे इट्स थँक यू व्हेरी मच. आय एम रिअली हॅव्हिंग अ ग्रेट टाइम विथ यू. आणि इथे आज आपला पॉडकास्ट आपण स्टॉप करूया. हो, आणि मी पण सर तुम्हाला थँक्यू म्हणेल, कारण की खूप लोक या गोष्टींनी, या अँगलनी विचार नाही करत, आणि तुम्ही त्या लोकांना तो अँगल देताय विचार करायला. इनडायरेक्टली माझ्या थ्रू तुम्ही पॉडकास्ट ऑर्गनाईज केला आणि त्यांना तो अँगल दिला विचारायला. तर त्याच्यासाठी पण थँक्यू, कारण की खूप लोक खूपदा माझी पण एक रीच राहील, लिमिटेड रीच राहील, मी सर्वांशी तर नाही भेटू शकणार, पण या माध्यमातून जर त्यांना 2 गोष्टी कामाच्या मिळाल्या तर आपण हे समजू की आपलं आजचं बोलणं पूर्णपणे चेंज त्यांच्या लाईफ मध्ये जर काय येणार असेल तर म्हणजे दिस इज द सक्सेस ऑफ आवर ऍक्टिव्हिटी. राईट. आणि आपलं पॉडकास्ट सार्थक झालं असं समजू. करेक्ट. तुमचं पण खूप खूप धन्यवाद मला या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केल्याबद्दल सर. आणि मला पण खूप मजा आली तुमच्यासोबत डिस्कस करून, कारण की तुम्ही खूप सारे अँगल्स जोडले याला, स्पिरिच्युअलिटी हे ते. मी तर फक्त एकाच डिरेक्शनने बोलणार होतो, पण तुम्ही तर याला खूप सारे आयाम दिले, खूप सारे मल्टी डायमेन्शनल केलं. तर त्याच्यामुळे ना अजून मला पण छान वाटलं बोलायला या विषयावर. तर आय गेस लोकांना हे आवडेल.